त्यांना नमस्कार. सरांना पण नमस्कार. आपण सध्या सूर्य सिद्धांत हा विषय शिकत आहोत. आता सूर्य नुकताच काल मेषेतून वृषभेत आला आहे आणि 18 तारखेला आज गुरु 3 अंशावरती आहे, तर 18 तारखेला रवी गुरुची डॉट पूर्ण युती होणार आहे. तर आपण पण गुरुच्या जवळ जात आहे शिकता शिकता आणि गुरुच्या सानिध्यात आहोत. तर आपले सर पण सूर्यासारखे गुरु आहेत. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी या विषयाला सुरुवात करावी. सर नमस्कार. धन्यवाद मॅडम, तुमचं स्वागत आहे. सगळ्यांचं पहिल्यांदा स्वागत करतो. आपले सर्व आदरणीय त्याच्यामध्ये आता चव्हाण मॅडमनी स्वागत केलेलं आहे, तर सुरुवातीला मी त्यांचं स्वागत करतो. धन्यवाद मॅडम. त्याच्यामध्ये आपले दळवी साहेब आहेत, त्यांचं स्वागत आहे. कुबल मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत. मुकेश भाऊ आता हजर नाहीत, तर त्यांचं सुद्धा स्वागत आहे. आणि इत्यादी सर्व मंडळीचं, कुलकर्णी मॅडम ज्या आहेत आपल्या एअरलाईन्सच्या, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये आपल्याला आजचा जो विषय आहे, तर आज गुरुचं जे काही माध्यम आपण शिकणार आहोत सूर्य सिद्धांतामध्ये, तर ते आजचं व्याख्यान शेवटचं आहे. कारण आता 6 व्याख्याने साधारणतः गुरुबद्दलची झालेली आहेत. तर त्याबद्दल काही प्रश्न असतील कोणाला तर अवश्य विचारा. तर त्या ह्याच्यातून तुम्हाला चांगल्यापैकी सूर्य सिद्धांताचा विषय जो आहे तो समजला आहे की नाही समजला, याबद्दल पण थोडस तुम्ही स्पष्ट बोलू शकता. तसं काही प्रश्न नाही आहे. आणि आता आपण आज जी कुंडली मांडणार आहोत, पाहणार आहोत, तर त्या ह्याच्यामध्ये आता कुबल मॅडम शेअर करतील. तर त्या ह्याच्यामध्ये कोणाचं स्वागत करायचं राहून गेलं असेल तर क्षमस्व, तर तरी सुद्धा सगळ्यांचं स्वागत आहे. तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला कुबल मॅडम आता कुंडली शेअर करतील. आणि ही कुंडली जी आहे ती अतिशय महत्वाची कुंडली आहे. तर त्या ह्याच्यामध्ये त्या जातकाच्या जीवनामध्ये कशा घडामोडी घडलेल्या असतील आणि कसं त्याला पुढे जायला संधी मिळाली असेल, तर त्याबद्दलचा विचार आहे. आता 7/2/1979 चा जन्म आहे. संध्याकाळी 6 वाजून सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी सोलापूरचा जन्म आहे. कळलं का? तर सोलापूरचा जन्म आहे, सकाळचा जन्म आहे, सकाळी 6:45. नोंद करून घ्या जरा प्लीज. आज बऱ्याच लोकांना लिंक मिळालेली नाही असं वाटतंय, कारण डिलिव्हर होत नाही. बर, काढा दुसरी कुंडली लावा मॅडम. मकर लग्नाची कुंडली लावा. नाही लागले मॅडम? कुबल मॅडम, एक मिनिट लावते मी, थांबा जरा. काय माझं नेट मध्ये हे होतंय का? लावतीये मी, थांबा. बरोबर बरोबर, ठीक आहे. मला वाटतं सगळ्यांना कुंडली पाठवलेली आहे. धनस्थानामध्ये केतू आहे कुंभेचा, चंद्र जो आहे तो वृषभेचा आहे, आणि गुरु जो आहे तो सप्तमात उच्चीचा आहे, तो कर्केचा आहे. शनी राहूची युती सिंह राशीमध्ये आहे आणि ते अष्टम स्थानामध्ये आहे. नंतर शुक्र जो आहे तो धनुराशीला आहे, तो 12व्या स्थानामध्ये आहे. हे अशी सगळे ग्रह आहेत. पहिला 3 ग्रह आणि 2 5 ग्रह, 6वा चंद्र, 7वा गुरु, 8वा 9वा शनी राहू. नाही लागत मॅडम? कुंडली नाही लागत.
नाही त्यांच्या नेटमध्ये थांबा दिसतच सर. नाही सर. हा मी करतेय रेकॉर्डिंग होतंय मॅडम, पण हे शेअर करताना थोडं लागतंय ना, नाही त्यामुळे ते बरोबर. काय नेट असं जरा कमी जास्त अनस्टेबल असेल नाही दोन्ही. आज वीक आहे नेट फार कमी हो. आहे. नाही पण मी कसं ह्याच्यावर नाही जॉईन झाले, मग ह्याच्यावर पण होऊ का मोबाईलवर? मग तिकडनं हो मला हो पटकन जमेल. हा ठीक येस आहे, येस. थांब. हा का मी लावू इथून 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं बर. थांबा. ओके 2 ओके. मिनिटं पाहतो मी माझ्याकडे कुंडली आहे का ते पहिला बघायला. बघा आली कुंडली तुम्हाला दिसतंय आता बरोबर? हो सर. व्हेरी गुड. बरं आता पहिल्यांदा जातक आपल्याकडे आलाय असं समजायचं. बघा आज आज भूमिका थोडीशी वेगळी आहे तुम्हाला सांगायची. जातक आपल्याकडे आलेला आहे तर त्याचं पूर्व आयुष्य आपल्याला कसं वाचायचं आहे. तर ही व्यक्ती माझ्या परिचयाची आहे. त्याच्यामध्ये लग्न जे आहे ते मकर आहे. मकर लग्न आलं की समजायचं मूळ कुंडलीमध्ये सरकारशी संबंधित, न्यायालयाशी संबंधित, प्रशासनाच्या संबंधित या व्यक्तीला कुठे ना कुठेतरी संपर्क होणार. आता ही व्यक्ती 1979 साली जन्मलेली आहे, म्हणजे त्या मानाने ती लहानच आहे असं मला वाटतं. तर त्या ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर रवी जो आहे तो जरी मकरेचा असला ते स्थानबली आहे. मंगळ मकरेचा उच्च आणि तो सूर्यासोबत बसलेला आहे तर त्याचा एक राजयोग वेगळा आहे. बुध जो आहे तो बुध मकर राशीत आहे, सूर्ययुक्त आहे आणि मंगळयुक्त पण आहे. म्हणजे त्या ठिकाणी 3 ग्रह हे जे लग्नी आलेले आहेत. पण ह्या व्यक्तीचं जे बालपण आहे म्हणजे अतिशय कष्टात, पण धनस्थानामध्ये केतू आहे आणि धनेश जो आहे तो शनी राहू युक्त आहे. कळलं का? आणि लग्नेश सुद्धा शनी राहू युक्त आहे. म्हणून बरेचसे कष्ट जीवनामध्ये झालेली, अतिशय श्रम घेऊन कोणीतरी त्यांना चांगल्यापैकी गाईडलाईन केलं आणि त्या ह्याच्यावरती त्याने चांगला अतिशय उत्तम अभ्यास केला. त्याला कारण म्हणजे की गुरु सप्तमात होता आहे, सप्तमात आहे आणि त्या ह्याच्यावरती गुरुची दृष्टी जी लग्नावर आहे तर त्याने कुठेही काही तिथे ते 3ही ग्रह जे आहेत ते गुरुदृष्ट आहेत. ते लक्षात ठेवायचं वाक्य. तर गुरुदृष्ट कोण कोण आहे तर त्या ठिकाणी आपण बघितलं तर भाग्येश गुरुदृष्ट आहे. हा बघा परत त्याच्यानंतर षष्ठेश गुरुदृष्ट आहे आणि मंगळ हा उच्चीचा आहे आणि तो लाभेश आहे आणि चतुर्थेश आहे. तर केंद्रचा स्वामी जो आहे तो कोण आहे तर मंगळ आहे. अष्टमेत पण लग्नी आलेला आहे, पण लग्नात आल्यामुळे तो दोष नाहीसा होतो. नंबर 2 भाग्येश हा लग्नामध्ये आहे, म्हणजे केंद्र आणि त्रिकोणाचा स्वामी म्हणजे मंगळ आणि बुध हे लग्नामध्ये आहेत, ते गुरुदृष्ट आहेत. हे समसप्तक योगात जरी असले तरी सुद्धा ते ग्रह जे आहेत गुरु वक्री असला तरी अतिवक्री आहे तरी सुद्धा तो गुरुदृष्ट असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये कालांतराने आपण विषय असा करायचा की निश्चितच जातकाला चांगल्यापैकी संधी कधी ना कधीतरी प्राप्त होणारच आहे. त्यामध्ये 2 ग्रह फार महत्वाचे आहेत, एक चंद्र आणि गुरु. गुरु आता आपण बघितलं तर उच्चीचा कर्क राशीमध्ये आहे आणि सप्तमेश पंचमात उच्चीचा झालेला आहे तो वृषभ राशीमध्ये आहे. आणि अशा तऱ्हेने आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी पृथ्वी तत्वामध्ये 4 ग्रह आलेले आहेत, चंद्र, मंगळ, सूर्य आणि बुध. ही तत्वांचा विचार केल्यानंतर त्यानंतर धनस्थानामध्ये आणि अष्टम स्थानामध्ये शनी राहूयुक्त आहे आणि केतू धनस्थानामध्ये आहे. तर त्याकरता लहानपणी भरपूर कष्ट झाले आणि ते कशामुळे झाले तर त्याला कारण धनस्थानातला केतू अतिशय कफल्लक फॅमिलीमध्ये जन्माला आला. पण त्या ह्याच्यातून जसं जसं वय वाढत गेलं, जातक मॅच्युअर्ड होत गेला, तर आपल्याला पुढचं भविष्य जेव्हा काय दिसतं ज्योतिषाच्या माध्यमातून की आपण एक ज्योतिषी आहोत, सल्लागार आहोत, तर त्या ह्याच्यातून त्या ठिकाणी जातकाचं फ्युचर जेव्हा आपल्याला प्रेडिक्ट करायचं असतं तर तेव्हा मूळचे जे 3 ग्रह आहेत ते त्याला निश्चितच उच्च दर्जाच्या ह्याच्यामध्ये घेऊन जाणारच आणि तो तसा प्रयत्नवादी होणार किंवा करणार. सतत तो प्रयत्नवादी राहिला. अतिशय गुणी आहे, समजदार आहे, लग्नी मंगळ आहे, तर त्याचं ध्येय आहे काहीतरी की मला काहीतरी बनायचं आहे. आता ह्यामध्ये कष्टाने माणसं कशी पुढे जातात तर मी तुम्हाला थोडस एक विचार सांगतो. 1979 सालचा हा जन्म आहे, म्हणजे आता ही व्यक्ती किती वर्षाची असेल बघितलं तर 46 वर्षाची असेल का 44, 45, 44. 46
44. 44. 40. हा, म्हणजे 1979 मॅडम. तर 45 जवळपास साधारणतः 44 45. 45. हा. हो सर 45. 45 सर. ठीक ठीक आहे, हरकत नाही. आता मागचा काळ आपल्याला बघायचा आहे. तर ही व्यक्ती सरकारमध्येच कार्यरत आहे हे नक्की. 2 ग्रह कुंडलीमध्ये, 3 ग्रह उच्चीचे आहेत बघा. 3 ग्रह उच्चीचे आहेत. लग्नस्थानामध्ये मंगळ उच्चीचा आहे, पंचमामध्ये चंद्र उच्चीचा आहे आणि सप्तमात गुरु उच्चीचा आहे. ही व्यक्ती प्रशासकीय क्षेत्रामध्ये म्हणजे कॉन्स्टेबल म्हणून त्या ठिकाणी कामाला लागली. मंगळ म्हणजे पोलीस, कळलं का? मंगळ म्हणजे पोलीस. आणि त्या ह्याच्यामध्ये कामाला लागल्यानंतर त्याला अशी संधी मिळाली, म्हणजे कोणतरी ज्याला म्हणतो ना की गाईडलाईन देणारा मनुष्य असेल. व्यवस्थित ऐकून घ्या, पत्रिका फार महत्वाची आहे. तर त्या ह्याच्यामध्ये त्याला गाईडलाईन दिली. त्याला सांगितलं जे काम मिळेल ते तू काम कर. आणि मंगळाचा मनुष्य असा आहे की जे काम मिळेल ते काम करायला लागला. त्याने अप्लिकेशन केलं आणि नशीब चांगलं होतं की त्या ह्याच्यामध्ये तो उत्तीर्ण झाला. लेखी परीक्षेमध्ये सुद्धा, तोंडी परीक्षेमध्ये सुद्धा, फिजिक्स मध्ये सुद्धा, म्हणजे शरीरयष्टी पण अतिशय चांगली, कारण मंगळ लग्नी असल्यामुळे. आणि तसं खात्यामध्ये अशी एक गोष्ट आहे की जर समजा तुम्ही जॉईन होताना जर ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला पुढच्या परीक्षा देता येतात. आणि त्याच वेळेला अशी सरकारची जाहिरात आली होती आणि ती जाहिरात होती DYSP ची, म्हणजे डेप्युटी कमिशनर. DY डेप्युटी कमिशनर, SP म्हणजे सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस. आणि त्यांनी ती परीक्षा दिली आणि सहज पास झाला. आणि तो पास झाला त्यावेळेला वय काय होतं तर 25व्या वर्षी त्याला ती पोझिशन मिळाली. 21व्या वर्षी तो जॉईन झाला. 22व्या वर्षी 3 वर्ष नोकरी केली आणि लगेच परीक्षेला बसला. आणि त्या ह्याच्यामध्ये त्याला अतिशय चांगल्यापैकी त्याला त्या ठिकाणी प्रमोशन मिळालं सिमिलर डिपार्टमेंटला. तर त्याला कारण काय तर ते आपल्याला पहिल्यांदा शोधायचं आहे. ही सगळी गोष्ट लक्षात आली का सगळ्यांच्या? सांगा मला. बघा पत्रिका आता मी काढलेली आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला पत्रिका लक्षात आली का? तसा याच्यामध्ये काम करण्याचा अनुभव असं शिकवलं जातं. हा मॅडम बोला. येस, नाही समजलं, म्हटलं पत्रिका हा, समजलं. हा, ठीक आहे. मग आता त्या ठिकाणी त्याला गाईडलाईन मिळाली आणि अत्यंत आदरणीय लग्नी रवी आहे, बुध आहे. बुध लग्नी असल्यानंतर मनुष्य आपलं हित जे आहे ते व्यवस्थित त्या ठिकाणी मांडू शकतो किंवा त्या ठिकाणी विचार करू शकतो की माझं कशात चांगलं आहे, कशामध्ये हे आहे. आणि त्यामध्ये असं आहे की गुरुची दृष्टी लग्नावरती आहे आणि लग्नाधिपती हा त्या ठिकाणी अकस्मात काही मध्ये शिवरास ही सुद्धा मुळामध्ये प्रशासकीय रास आहे. मकर रास सुद्धा प्रशासकीय याच्यामध्येच मोडते. म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे की जातकाचा कल हा कुठे असेल तर त्या ठिकाणी जे प्रशासन असतं त्या प्रशासकीय सेवेमध्ये जातकाचं अंतर्मन असतं. राशी वृषभ आहे तर राशीला पण इथे महत्व आहे. राशी वृषभ असल्यानंतर मनुष्य कसा असतो तर जातक हा अतिशय गोंडस असतो. म्हणजे त्या ठिकाणी वृषभ राशीची जी लोक असतात त्याचं शुक्राचं जे काही कर्तृत्व आहे, शुक्राचे विचार आहेत आणि गुरु उच्चीचा आहे. तर त्या ठिकाणी गुरु हा शिक्षणाचा कारक आहे, एज्युकेशनचा कारक आहे, वर्तणुकीचा कारक आहे. त्याच्यावरती गुरुची लग्नस्थानावरती दृष्टी आहे आणि तशीच ती गुरुची दृष्टी जी आहे आपण बघितलं तर पराक्रमावरती आहे आणि लाभस्थानावरती आहे. शुक्र हा स्थानबली धनुराशीमध्ये आहे. तर धनुरास ही आपल्याला कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये जर ती धनुरास ही भाग्यामध्ये येते आणि तिथे शुभग्रह आहे आणि त्या शुभग्रहावरती कुठल्याही ग्रहाने कुयोग केलेला नाही. आहे का कुयोग केलेला कुठला? बघा तुम्ही, दिसतोय तुम्हाला शुक्रावरती कुठला कुयोग झालाय का? नाही सर. नाही. हा, म्हणजे ह्याचा अर्थ तो सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे ह्याच्यातून त्या जातकाच्या जीवनामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्याला कारण कशी आहेत
तर ग्रहस्थिती अशी आली की एका कुंडलीमध्ये 3 ग्रह जेव्हा उच्चीचे येतात त्यावेळेला कुंडलीचं जे बळ आहे, जातकाच्या जीवनातला जो विचार आहे किंवा त्याचं विजन जे आहे ते प्रथम स्थान ठरवतो. प्रथम स्थान कुठल्याही तऱ्हेने दूषित झालेलं आहे का? बघा, नाही. शनीची दृष्टी दशम स्थानावरती आहे. दशम स्थानामध्ये येणारी रास कोणती आहे? तूळ आहे. त्याचा अधिपती 12व्या स्थानामध्ये आहे आणि नोकरीमध्ये इथे तिथे अदलाबदली ही सतत होत असते. बऱ्याच आणि नोकरीचा नियम आहे, सरकारी नोकरीचे नियम आहेत की तुमची कुठे ना कुठेतरी बदली होत राहणार. त्यानंतर शुक्राची दृष्टी षष्ठ स्थानावरती आहे. तर षष्ठ स्थानामध्ये येणारी रास कोणती आहे? तर त्या ठिकाणी ती मिथुन रास आहे. कळलं? मिथुन राशीचा अधिपती हा लग्नी आहे आणि तो बुध आदित्य योगात आहे आणि मकर राशीत हे आहे. म्हणून तुम्हाला मकर राशीचं जे बळ आहे किंवा मकर राशीचं कार्य जे आहे तर ते तुम्हाला व्यवस्थित बघितलं पाहिजे. म्हणजे मकर रास इथे दूषित झालेली आहे का आपण म्हणू? कारण का की मंगळ उच्चीचा आलेला आहे, सूर्य स्थानबली आहे, बुध सुद्धा बुध आदित्य योगामध्ये स्थानबली आहे. त्याच्यावरती तुम्हाला असं वाटतं का हे 3 ग्रह एकदम स्वतंत्र आहेत ना? बघा, विचार करा व्यवस्थित. 3 ग्रहांना स्वातंत्र्य आहे की नाही? होय सर. आहे ना? हा, आणि म्हणजे सर 25व्या वर्षी सिंह राशीमध्ये गुरु होता सर. येस. म्हणजे त्यावेळेला त्याला तिथे नोकरी लागली, नोकरीमध्ये त्याला संधी मिळाली आणि नंतर कोणीतरी गाईडलाईन. कसं असतं मॅडम, गुरु जेव्हा एखादा उच्चीचा असतो आपल्या कुंडलीमध्ये त्यावेळेला मार्गदर्शक म्हणून गुरु हा मार्गदर्शक म्हणजे वी से द इंडेक्स फिंगर. म्हणजे इंडेक्स हो फिंगर हो म्हणजे काय? तर मार्गदर्शिका आपण ज्याला होय. म्हणतो. तर ते हो हो मार्गदर्शन हे त्याला अतिशय उत्तम एका व्यक्तीकडून मिळालं. त्याच्यामध्ये सप्तमेश जो आहे तो सुद्धा पंचमात उच्चीचा आहे. म्हणजे हा निश्चितच त्या ठिकाणी लोकांशी कम्युनिकेशन करणं हे सुद्धा त्याला व्यवस्थित जमलं आणि ज्याला आपण म्हणतो की एखादा विचार मांडणं, जो मांडून मानणं म्हणजे स्वीकारणं, तर ते हो सुद्धा त्याला जमलं आणि त्याने धाडस केलं. धाडस केलं त्याला कारण की त्या व्यक्तीचं ते नशीब होतं. पण बरोबर. आणि लग्नी बुध आहे सर, त्यामुळे विचार व्यवस्थित मांडणारच व्यक्ती ती सर. येस. आणि मग अशा वेळेला काय झालं की त्या ठिकाणी त्याला जे काही ग्रॅज्युएशन होतं ते फार महत्वाचं होतं. सगळ्यात प्लस पॉइंट काय होता ह्या पत्रिकेमध्ये की तो भारतीय ग्रॅज्युएट होता. म्हणजे ब्रिटिशांनी जे ग्रॅज्युएशन बनवलेलं आहे त्या ह्याच्यामध्ये तो ग्रॅज्युएट होता आणि ग्रॅज्युएट असल्यामुळे तो जे काही पुढच्या परीक्षा ज्या आहेत त्याला बिनदिक्कत पात्र झाला ते. पात्र झाला. बरोबर. म्हणजे तो हो बसू शकत हो होता. म्हणजे जर आपण ग्रॅज्युएट हो नाही केलं मग ते इलिजिबल. हो येस. मग कुठलंही हो ग्रॅज्युएशन असावं, ते इंजिनिअरिंगचं असावं, मेडिकलचं असावं, IITचं असावं, ITIचं असावं किंवा प्रशासनाचं, BSc, कॉमर्स कुठलंही चालतं. पण सगळ्या कुठलंही. परीक्षा हो देताना तुम्हाला ग्रॅज्युएट होणं गरजेचं आहे. म्हणून बरेचसे बरोबर. इंजिनियर सुद्धा IAS किंवा IPS झाले, त्याला कारणं पण तशीच आहे. आता अच्छा. अशा वेळेला लग्नी मंगळ असणारा ग्रह काय ठरवतो याचा आपल्याला विचार करायचा आहे. तर मंगळ म्हणजे डिफेन्स, मंगळ म्हणजे संरक्षण, मंगळ म्हणजे पोलीस, मंगळ म्हणजे इंजिनिअरिंग, मंगळ म्हणजे त्या ठिकाणी सत्ता गाजवणे, प्रशासकीय याच्यामध्ये उच्च ठिकाणी जाणे. आणि दुसरा ह्याला बेनिफिट मॅडम असा मिळाला की काही स्पोर्ट्सचा कोटा असतो हो खेळाडूंचा. हो सर. होय सर. येस. तर त्या ह्याच्यामध्ये त्याला ती एक संधी मिळाली आणि हा चांगल्यापैकी बरोबर. फुटबॉल प्लेअर आहे. अच्छा. हा, अशी सुद्धा एक सोय असते शासनामध्ये की खेळाचा एक कोटा असतो, त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता त्या क्षेत्रामध्ये. म्हणून त्या ह्याच्यामध्ये त्याला बरोबर. आणि सुरुवातीला त्याची जी पोस्टिंग झाली ती पोस्टिंग जी आहे ते PT म्हणून नावाचं एक डिपार्टमेंट असतं ज्याला फिजिकल ट्रेनिंग म्हणतो आपण. फिजिकल ट्रेनिंग. हो येस. तर ते नाशिक सेक्टरला आहे. नाशिकला फार मोठी तिथे हे आहे की ज्याच्यामध्ये ट्रेनिंग सेंटर्स आहेत. नाशिकला आहे, बरोबर. हैदराबादला आहेत. तर अशा ठिकाणी त्याला त्याची तिथे निवड झाली. म्हणजे लोकांना वेळेतल्या शुक्राने सर हे दिलं का खेळ त्याला फुटबॉलचा सर? नाही, कारण मंगळ 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 तो मंगळ तर खेळाडू आहे सर, पण पाय पण येतात ना, आपण बघतो म्हणून म्हटलं पायानेच खेळलं जातं ना हे पूर्ण. आणि डोकं वापरलं जातं जास्ती करून. येस येस. लग्नी मंगळ हो. लग्न भावारंभी मंगळ आहे. अच्छा बरं बरं ओके त्याच्यामुळे. ओके. येस. रवी नृपांशात आहे. रवी कुठे आहे मॅडम? नृपांश नृपांश
भूप म्हणजे राजा. नो मोश. हा हा. रवी. भूप म्हणजे राजा. भूप म्हणजे राजा. राजाच राजाच्याच नवमाशामध्ये आहे. कळलं का? तर मग अशा तऱ्हेने जातकाच्या जीवनामध्ये जे काही प्रगती मिळालेली आहे, दुःख तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, त्यातलं बालपण अतिशय खराब झालेलं आहे. म्हणजे फार कठीण त्या अवस्थेमध्ये त्याचे जीवन गेलेलं आहे. लग्नेशच राहूयुक्त शिवराशीमध्ये आणि कुटुंबामध्ये अनेक फसगत झाल्या, फसवणुका झाल्या. त्याच्यामुळे धन वगैरे सगळं गेलं. आई बिचारी एकटी राहिली. पण त्या ह्याच्यातून आईचा जो चतुर्थ स्थान आहे ती पण खंबीर होती आणि तिने आपल्या मुलांसाठी भरपूर केलं आणि चतुर्थेच लग्नात उच्चीच आहे. आणि ती सुद्धा शाळेमध्ये शिक्षिका होती. म्हणजे त्या शिक्षिका होत्या शाळेमध्ये. कारण का त्या ह्याच्यामध्ये त्या सुद्धा शिक्षिका असल्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त आपल्या मुलांवरती लक्ष केंद्रित केलं. कळलं? पण सगळीच काही मुलं अशी हे होतात का? तर त्या ठिकाणी ही आलेली कुंडली जी आहे तर त्याच्यावरती तुम्हाला आतापर्यंत कुठपर्यंत कळलं तर त्याचा तुम्ही अभिप्राय द्या. मग तुम्हाला पुढे आपण स्टेप करू. काय वाटतं? छान समजलं सर, व्यवस्थित. समजलं ना? हो आता मी सर. तुम्हाला सरकारचे काही नियम सांगतो की आता जेव्हा तुम्ही एखादी पोस्टिंग DYSP ची म्हणून घेता त्यावेळेला तुम्ही जॉईंट CP पर्यंत तुम्हाला यश मिळतं. म्हणजे जे प्रमोशन आहे शेवटला, म्हणजे म्हणून मी विचारलं की याचं वय आता 44 आहे आणि त्या याच्यामध्ये याच्याकडे 16 वर्ष बाकी आहेत. त्या 16 वर्षामध्ये कुठेही जाऊन तो DG बनू शकतो, ऍडिशनल DG बनू शकतो, जॉईंट CP बनू शकतो, ऍडिशनल CP बनू शकतो. तर अशी त्याचा जी काही व्यवस्था आहे आणि ती ऑटोमॅटिक येते. त्याच्यामध्ये काही नाही, फक्त तुमचा रेकॉर्ड चांगला हवा. म्हणजे पत्रिका जर अशी तुमच्याकडे आली तर त्या पत्रिकेवरती तुम्ही कशा तऱ्हेने वाचन कराल हा आपला विषय आहे. शनी राहूची युती आहे, प्रेतशाप योग आहे, 100% मान्य आहे. त्याच्यामुळे त्यांना त्या कुटुंबाला भरपूर काही गोष्टी झाल्या. आता जातक विवाहबद्ध आहे आणि विवाहामध्ये पण वैवाहिक आयुष्य अतिशय सुरळीत आणि चांगलं आहे. पण एवढंच अडचण आहे की सतत कुठल्या ना कुठल्या प्रांतामध्ये या व्यक्तीला जावं लागतं आणि तिथे 2-3 वर्षाची सतत ड्युटी करावी लागते. मग प्रशासन क्षेत्रामध्ये हुशार असल्यामुळे त्या ठिकाणी हेडक्वार्टरलाच जास्ती करून बऱ्याचशा पोस्टिंग झालेल्या आहेत. कळलं? हेडक्वार्टरची पोस्टिंग वेगळी असते. सर यांची बोला. पत्नी पण उच्च विद्याविभूषित असेल ना? गुरु उच्चित फक्त आहे. शिक्षिकच आहे, शिक्षिक आहे म्हणजे चांगले शिक्षित आहे. शिक्षित अच्छा. आहे आणि चंद्र पंचमात उच्चित आहे. त्याच्यामुळे प्रेमविवाह झालेला आहे. अच्छा. प्रेमविवाह झालेला आहे. आता लक्षात आलं पहिला पत्रिका आपण कशी वाचायची आणि हो फार सर. कमी पत्रिका अशा मिळतात की ज्याच्यामध्ये लग्नस्थान कुठल्याही तऱ्हेने चुकीच्या ग्रहाची दृष्टी आलेली नाही. सर त्यांना किंवा आताही प्रमोशनचा तसा बघायला गेलं तर योग आहे ना. आता पंचमात गुरु आलेला आहे, भाग्यावर लग्नावर दृष्टी पण आहे. कसं म्हणजे असतं तसा मॅडम, योग आहे. हं. शासकीय प्रमोशन जी असतात ना तर ती एक सरकारची कमिटी असते, मुख्यमंत्र्यांची किंवा होम मिनिस्टरची. तर त्या गृह बरोबर. मंत्रालयाच्या कमिटीवरती निर्णय घेतले जातात. असे सहजासहजी प्रमोशन होतं आणि एकदाच प्रमोशन मिळालं तर 4-4, 5-5 हजार लोकांची प्रमोशन एकाच वेळेला होत असतात. म्हणजे अख्ख्या अच्छा. महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. बरं. म्हणजे बरं. ती प्रमोशन, मग ती ट्रान्सफर प्रमोशन आहे किंवा त्याच ठिकाणी प्रमोशन, पण एक फीत वाढते. हो, तुम्ही हो, जर त्या शर्टावरती बघितलं असेल तर एक 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 तुम्हाला अशी चौकट हो. दिसते. त्याचं चौकट म्हणणं ती दिसते. हो. प्रमोशन, ती प्रमोशन होते. बरोबर. अच्छा. ओके. पद वाढतं त्याच्यामध्ये. पण तरी सुद्धा बघा, आता तुम्हाला मी सांगितलं अतिशय कष्टामध्ये जीवन काढले, पण पहिलं नशीब कुठलं चांगलं आहे मॅडम, तर व्यक्ती ग्रॅज्युएट झाली हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे. बरोबर. त्याने जर एवढे हालाकीची परिस्थिती असू दे, म्हणजे आई केवळ शिक्षक असल्यामुळे हे झालं आपण म्हणू शकतो सर. येस, आई शिक्षिका होत्या आणि होय. अतिशय आहेत अजून चांगल्यापैकी त्यांचा सांभाळ करतो. साधारणतः त्या 74-73 वर्षाच्या आहेत. बरं. हो. फॅमिली चांगल्यापैकी. बॅकग्राऊंडही महत्वाची आहे सर याच्यामध्ये. हो 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 हो. आहे. म्हणजे सगळं म्हणजे
ज्याला आपण म्हणतो की चतुर्थावर मंगळाची दृष्टी आहे, सप्तमावरती दृष्टी आहे, अष्टमावरती पण आहे, लग्नेश हो अष्टमात आहे, त्याच्याशी पण षडाष्टक योग आहे. म्हणजे हो दरवेळेला युद्ध होईल असं नाही, पण कटकटी या नातेवाईकांकडून हो घरातून झालेल्या आहेत, आयुष्य घडलेल्या आहेत. संघर्षमय राहिलेलं आहे तसं. Yes. आणि आजही असं बघितलं तर त्या डिपार्टमेंटला साधारणतः 17 तास 16 तास काम करावंच लागतं, 15 तास तर करावंच लागतं. हो कारण ते तसंच ते डिपार्टमेंटच तसं आहे. मग अशा बरोबर. वेळेला पत्रिका आपल्याकडे आल्यानंतर त्या पत्रिकेचा बोध घेताना तुम्हाला काय वाटतं याचा विचार आपल्याला करायचा असतो. कळलं? हो सर. धन्यवाद सर. धन्यवाद. आणखी कोणाला काही प्रश्न, काही कळलं नाही असं काय आहे का? बरं, सर, हा आता आपण प्रेतशाप योग जो आलेला आहे तो सिंह राशीमध्ये आलाय, मग त्याचा हो, इफेक्ट रवीवर काही झाला असेल? नाही, तो इफेक्ट जो आहे तो वडिलांच्या बाबतीमध्ये झाला आणि वडील जे अच्छा. आहेत ते थोडेसे आजाराच्या ह्याच्यामध्ये आणि त्या ह्याच्यामध्ये जसं की काही गोष्टी अशा घडल्यात व्यसनामध्ये वगैरे, दॅट इज अच्छा. डिफरंट पार्ट. हा, अच्छा. म्हणजे त्या वैयक्तिक गोष्टी आहेत, तर त्याच्यामुळे हा तिथे हा. वडिलांपासून काही एवढं सहकार्य मिळालेलं नाही. मिळालेलं नाही. पण आईनेच सगळा जो काही भार उचलला. हे जीवनच असं आहे मॅडम, की कोण ना कोणतरी व्यक्तीच्या जीवनामध्ये येतं आणि तो भार उचलतो आणि त्याचं जे काही यश आहे ते त्याला संपादन करता येतं. त्याला कोण ना हम्म. कोणतरी कारणीभूत असतं, असं आहे. पण पत्रिका वाचतेवेळी तुम्हाला काय अडचण आहे का? मी माझं हे नाही म्हणणं आहे सर. की आता ही जी पत्रिका आपण वाचली तर त्याच्यामध्ये ग्रहस्थिती तुम्हाला मी सगळी समजावून सांगितली. एका कुंडलीमध्ये 3 ग्रह उच्चीचे येणं हे फार फार कमी येतं. हो सर. हा. त्यामुळे सर पत्रिकेचा दर्जा उंचावला येस, आणि बरोबर. मुळात गुरुची उच्चीच्या गुरुची लग्नावर बसतो. येस, लग्नी गुरु आणि उच्चीचा मुली, त्यामुळे पत्रिका एकदम ठळक ते पॉइंट झाले इंडिकेट करण्यासाठी. खूप छान असं आहे. समजलं. कळलं का? पण एक नशीब झालं की त्याला परीक्षा देण्याचं सुचलं आणि त्याच्यामध्ये त्याला यश मिळालं, पुढची पायरी मिळाली. त्याच्या सोबतीचे लोक जे आहेत ते अजूनही कॉन्स्टेबल म्हणूनच काम करतात. पण हा एकच व्यक्ती पुढे चांगल्या ठिकाणावरती कार्याला लागणार, असं आहे. बर, आता पत्रिकेचं व्यवस्थित विश्लेषण आपण कळलेलं आहे आपल्याला. आता पुढे जायचं आहे की जीवनामध्ये घडामोडी यश किंवा अपयश ह्या कशा तऱ्हेने आपण सूर्य पहिल्यांदा पाहिला होता, त्याच्यानंतर आपण गुरुचा आता विचार करत आहोत. त्याच्यानंतर भावमध्य जो भाग आहे त्याच्यावरती पण आपण विचार करणार आहोत. तर आता भावमध्याच्या बाबतीमध्ये आपल्याला अकॉर्डिंग टू जोड्याक, अकॉर्डिंग टू वय आणि अकॉर्डिंग टू दॅट पर्टिक्युलर थिंग, म्हणजे किती भाव कुठला स्पर्श होतो त्याला अनुसरून आपल्याला विचार करायचा आहे. आता कुबल मॅडम तुम्ही लावू शकता का भाव तो? सर मी प्रयत्न करते, माझं फ्लक्च्युएटच होतंय, पण मी ट्राय करते. हा, ठीक आहे. हो, करा करा करा, हा. हरकत नाही. हा, आता हा लागला भाव. बघा, पहिला भाव जो आहे तो मकर राशीचा 19 अंशावरती आहे. बरोबर आहे ना? 19 अंश. हो सर, 19 अंश. दुसरा भाव 23 आहे, म्हणजे 4 अंशाचं अंतर आहे. तिसरा भाव जो आहे तो 26 आहे, म्हणजे 3 अंशाचं अंतर आहे. चौथा भाव जो आहे तो 0 आहे, म्हणजे 4 अंशाचं अंतर आहे. पाचवा भाव जो आहे तो 26 आहे, म्हणजे प्रथम भाव जो आहे आणि पाचवा भाव याच्यामध्ये 26 भाग आलाय, म्हणजे 7 अंशाचं अंतर वाढलं. लक्षात घ्या व्यवस्थित. आज थोडंसं फायनल सांगतो तुम्हाला की 7 अंशाचं अंतर वाढलं. त्यानंतर सहावा भाग जो आहे, म्हणजे जिथे आपण मिथुन रास येते तिकडे आपण पहिल्या याच्यापासून बघितलं तर 4 अंशाचं अंतर वाढलेलं आहे. कळलं? त्याच्यानंतर सातवा भाव जो आहे तो 19 आहे, म्हणजे पहिला 19, सातवा पण 19, म्हणजे तो सिमिलर आला. बरोबर आहे? त्याच्यानंतर आठवा 23, 10 म्हणजे धनस्थान आणि आठवं स्थान सिमिलर आलं. त्यानंतर 26, 38 हे तिसरं आहे आणि भाग्यस्थान आहे 26, 38.
परत 006 आणि त्या याच्यामध्ये तो दशम भाव आहे. नंतर 2638 जो आहे तो एकादशम भाव आहे. तर 2638 हा मीन राशीमध्ये पण आला होता, तृतीय स्थानाला, कळलं, मिथुन राशीला. आणि त्या याच्यामध्ये 12 म्हणजे धनु राशी जी आहे 12वं स्थान तो 2310 आहे. तर 2310 हा किती वेळा रिपीट झालेला आहे बघा? 3 वेळा झाला की नाही, का 4 वेळा झाला? 4 वेळा सर, 4 वेळा. मग 4 वेळा झाला ना. म्हणजे त्या ठिकाणी सिंहराज ही 2310 ला आली, त्याच्यानंतर मिथुन राज 2310 ला आली आणि त्याच्यानंतर कुंभराज 2310 ला आले. बरोबर आहे. म्हणजे 2 नाही का, दुसरं स्थान. हो सर. 2 आणि त्याच्यानंतर 6. बरोबर आहे. हो सर. 2, 8 6, 8 आणि 12. 12. बरोबर आहे. हो म्हणजे बरोबर सर. म्हणजे तो 4 राशीचा भाव आहे ना. म्हणजे आता याच्यामध्ये कुठलाही भाव लुप्त झालेला वाटतो का तुम्हाला? बघा, मेष 00 आहे म्हणजे काय? 4 आणि 10 लुप्त झाले ना. मेष आणि तूळ दोन्ही लुप्त झालेत. म्हणजे त्या ठिकाणी तूळ आपण जर बघितलं तर तूळ 006 आलेला आहे. मॅडम, तूळ 006 म्हणजे तिथे वृश्चिक राशीला 006 दिसतो. कळलं का? म्हणजे तूळ राशी लुप्त झालेली आहे ना आणि वृश्चिक रिपीट झालेली आहे बघा. हो, वृश्चिक आणि वृषभ दोन्ही रिपीट झाले ना. रिपीट झाले. मग ह्या गोष्टी आपल्याला कधी फॉलोअप करायच्या आहेत? व्यवस्थित लक्षात घ्या. ह्या गोष्टी कधी फॉलोअप करायच्या आहेत की ज्या वेळेला आपल्याला गोचर आणि ग्रहांचा जे प्रवेश आहे तो भावाला कधी यश, कधी कधी त्या भावाच्या अंशावरती कुठलाही ग्रह नसेल पण त्या भावाला एखादा ग्रह स्पर्श करून जाणार असेल, त्या दरम्यान जातकाच्या जीवनामध्ये चांगल्या वाईट घडामोडी होणार आहेत किंवा होतील असा विचार करायचा असतो. कळलं का? लक्षात आलं? नाही आलं तर परत सांगतो. हो सर, आलं. व्हेरी गुड. मग आता इथे वृश्चिक राज जे आहे ते 006 आणि त्याच याच्यामध्ये आपण बघितलं तर तूळ रास लुप्त झालेली आहे. हो सर. हो सर. मग वृषभ हे जे आहे ते 006 वरती आले. म्हणजे जिथे वृश्चिक पण 006 वरती आलेले आहे. मग वृश्चिक रास ही कुठे इंडिकेट करते? तर लाभस्थानामध्ये, नाही का? हो सर. लाभस्थान. आणि वृषभ हे पंचम स्थानामध्ये. हो सर. त्या समसप्तक राशी आहेत ना. मग तिथे 00 जो भाव आहे तो 2 आलाय. मग 2310 ह्या 4 आलेल्या आहेत. मग 26 बघा किती आहेत? 1, 2, 3, 4 आहेत का? 26. हो सर, 4 आहे. 26 पण 4 आहे. मग 4 आणि 4 किती झाले? 8. 8 आणि 2 10. आता 2 राशी दुसऱ्या ज्या आहेत तर त्या बघायच्या आपल्याला 19च्या. म्हणजे प्रथम स्थान आणि सप्तम स्थान. बरोबर आहे. हो सर. म्हणजे 12 राशींचे भाव तुम्हाला लक्षात आले का? कारण भाव मध्येच्या अनुसरून ह्या 12 राशींचं आपण गणित मांडलं. त्याच्यामध्ये मेष राशी आणि तूळ राशी इथे कार्यरत नाहीत. बरोबर आहे. मेष रास आणि तूळ राशीचं तुम्हाला इथे दिसतं का लिहिलेलं कुठलं? सांगा मला जरा. नाही दिसत ना. म्हणजे तिथे या मेष राशी आणि तूळ राशी लुप्त झालेल्या आहेत. हा तुम्हाला भावमध्ये शिकल्याशिवाय आपल्याला कळणार नाही, नाही का? हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण आता एवढं सगळं प्रोसेसिंग असतं तर ते ज्या विद्वानांनी सॉफ्टवेअर बनवलेलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे काही ना काहीतरी. बरोबर आहे की नाही? बरं, आता आपला प्रश्न गोचरीच्या याच्यामध्ये आहे की गुरुने कधी यश दिलं असेल. तर गुरु हा सप्तम स्थानामध्ये मुळात आहे. सप्तम स्थानामध्ये तिथे कर्क रास आहे. 1943 ला ती रास आलेली आहे की नाही? 1943 ला बघा. हो सर, 1943 ला. मग गुरु हा 8/39 ला आहे. 08/39 म्हणजे भावाच्या जवळ आहे का? हा बघा तुम्ही. नाहीये, भावाच्या जवळ नाहीये.
नाही सर 13 11 अंश अंशाचा फरक आहे. हो भाव 19 अंशाचा आहे. 11 आणि 8 19 होते ना, म्हणजे 11 अंशाचा 11 फरक. अंशाचा फरक 11 अंश हा, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे की भाव मध्येला गुरु अगोदर आहे. गुरु अगोदर होता जन्माच्या वेळेला आणि नंतर भाव परिवर्तित झालेला आहे. भाव कशावरून बनतो? जेव्हा आपण स्पष्ट लग्न काढतो त्याला अनुसरून भाव बनतो. कळलं का? चव्हाण मॅडम, तुमचं काय मत आहे? हो सर, बरोबर आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण आकाशामध्ये बघतो तर भाव तयार होतो आणि इत्यादी ग्रह जे आहेत ते भावामध्ये अगोदर आहेत का पुढे आहेत याचा विचार करायचा. आज आपला विषय गुरुचा आहे, तर त्याच्याकरता भ्रमण गती जी आहे ती आपल्याला विचार करते वेळी 8 अंश हा मुद्दा आहे. आणि तसाच त्या ठिकाणी प्रत्येक ग्रह प्रथम स्थानामधला, द्वितीय स्थानामधला, आपण प्रथम स्थानामधले जे ग्रह आहेत त्याचा विचार आपण जर केला तर त्या ठिकाणी पहिल्यांदा लग्नाचा विचार करायचा आहे. म्हणजे 8 अंशाचा गुरु लग्न स्थानामध्ये जेव्हा येईल त्यावेळेला तो पुन्हा 8 अंशाला असेल आणि 19 अंशाला स्पर्श करेल 1943ला. त्याच वेळेला जातकाचं वय काय असेल? तर वय वर्ष 12च्या दरम्यान असेल का? बघा, म्हणजे पहिल्या 6व्या वर्षी, मग 18व्या वर्षी. आता एका लक्षात घ्या, 18व्या वर्षी प्रथम भावाला तो स्पर्श करेल. वयाच्या 18व्या वर्षी. सर सॉरी मध्ये आले. हा ठीक आहे, चला मी घेतो तुम्हाला तिथे. हा, 18 वर्षी पहिल्या भावाला आरंभ करेल का? लक्षात घ्या जरा व्यवस्थित. बघा, पहिले 6 वर्ष म्हणजे प्रथम स्थान, परत एक 12 वर्षाचं राऊंड होईल, मग परत तिथे प्रथम स्थानावरती जाईल ना, म्हणजे वय वर्ष किती असणार? 18. हो सर हा, म्हणजे 18 वर्ष, वय वर्ष 18 हे त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होण्याची संधी किंवा परिवर्तन होण्याचा काळ हा आपल्याला ठरवता येईल. कधी येईल? ज्यावेळेला प्रथम भाव 19 अंश 43 कलेचा आहे किंवा त्याच्या अगोदरचे इत्यादी ग्रह. आता इत्यादी ग्रहामध्ये सूर्य 24 अंशाचा आहे, मंगळ 20 अंशाचा आहे आणि बुध 22 अंशाचा आहे. म्हणजे हे सगळे ग्रह जे आहेत ते आजूबाजूलाच आहेत. आणि गुरु पहिला संधी कोणाला देणार आहे? ते 19 अंशाचा भावाला देणार. दुसरी संधी जी आहे तर ती 20 अंशाच्या मंगळाला देणार. तिसरी संधी बुधाला देणार 22 अंशाचा आणि सूर्याला 24 अंशाला संधी आहे. येते लक्षात? तुमच्याकडे पत्रिका आहे बघा, हो सर हो नाही का? सर कळतंय. हा, व्हेरी गुड, सो व्हेरी फाईन. म्हणजे याचा अर्थ जातकाच्या जीवनामध्ये पहिल्यांदा संधी भावाला मिळेल, दुसऱ्या वेळीची संधी मंगळाला मिळेल, तिसऱ्या वेळीची संधी बुधाला मिळेल आणि चौथ्या वेळीची संधी सूर्याला मिळेल. कळलं का? मग आता जेव्हा एखादा ग्रह, गुरुसारखा ग्रह हा जरी नीचेचा म्हणून प्रथम स्थानात जाणार असेल तरी सुद्धा तो 4 गोष्टीला स्पर्श करणार. म्हणजे लग्न, सूर्य, मंगळ आणि बुध, ह्या 3 ग्रह आणि एक भाव. आलं लक्षात? म्हणजे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच चांगल्यापैकी परिवर्तन होईल. आणि अशाच वेळेला गुरु गुरुला पाहिल तेव्हा ते 8 अंश असतील. म्हणजे 8 अंशाचा गुरु येते वेळी इथे मकर लग्न असल्या कारणाने, मॅडम जरा हे काढा पत्रिका, मकर लग्न 1997 हा, मग जानेवारी महिन्याच्या दरम्यान गुरुचं भ्रमण जे आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी मॅडम असेल का? बघा, जानेवारी महिन्यामध्ये, कारण मकर रास ही जानेवारीत येते. सर 1997 जानेवारी महिन्यामध्ये गुरु मकर राशीत आहे. हा, मग असं बरोबर आहे, चव्हाण मॅडमने सांगितलं ना. हा, म्हणजे काय असो त्यांनी आरंभ केलेला आहे ना, तो स्पर्श झालाय. बघा, रवी शिवाय कुठलाही ग्रह राष्ट्रांतर क्रांती करू शकत नाही. कळलं का? सगळ्या ग्रहांचे जे काही योजना आहेत त्या सूर्यावरती अवलंबून आहेत. म्हणून आपल्याला जेव्हा महिना सांगायचा असतो, दिवस काढायचा असतो, तर त्यावेळेला रवीचा आधार घ्यायचा असतो.
रवी 1 अंशाचा आहे, म्हणजे प्रत्येक दिवस हा 1 अंशाला रवी जेव्हा स्पर्श होईल त्याला दिवस असं म्हटलेलं आहे. म्हणून आपल्याकडे असं सांगितलंय की सूर्याने पाहिलेली तिथी. गॉट इट? हो सर. बरोबर आहे ना? हा, म्हणजे सूर्याने पाहिलेली तिथी कधी आपण विचारायची, जसं आता ह्यांनी सावंत मॅडमने सांगितलं की रवी 1 अंशाचा आहे, याचा अर्थ तो आरंभ 15 तारखेला किंवा 16 तारखेला असेल त्यावेळेला 1997ला. मग 97 साली ह्या व्यक्तीचं वय काय असणार? तर 19 वर्ष असेल का 18 वर्ष असेल बघा जरा. 18. अकॉर्डिंग टू 18 वर्ष ना. म्हणजे हा बरं, 18 वर्षी मूल काय करतो? एक साधारण वयोमान आपण जर बघितलं तर शाळेचं किंवा कॉलेजमध्ये असतो की नाही? हो सर, शिक्षणच चालू असतं. येस. म्हणजे जातकाच्या जीवनामध्ये त्याच वेळेला उच्च शिक्षणाची संधी जातकाला मिळाली असेल का? कुठलाही अडथळा न होता जातक हा सगळ्या परीक्षा, म्हणजे ज्याला आपण म्हणतो पहिलीपासून ते BA शेवटच्या वर्षापर्यंत. आता BA शेवटच्या वर्षापर्यंत जेव्हा मनुष्य जातो त्यावेळेला शाळेमध्ये किती वर्ष राहावं लागतं? आपण जर बघितलं तर 11वी होती त्यावेळेला. कळलं का? मग 11 आणि 4 15 आणि आपलं वय 5 म्हणजे 21वं वय झालं की नाही? 21व्या वर्षी ग्रॅज्युएशन होतं. हो सर. हो हो सर. बरोबर आहे? हो सर. हा. मग असं गणित जे आहे ते जातकाचा जेव्हा आपण वर्गीकरण करतो किंवा त्याचा जे काही कधी होईल याचा विचार करतो, मग आपल्याला असं बघायचं आहे की वय वर्ष 21ला त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर तुम्हाला तृतीय स्थानाकडे जायचंय. तृतीय स्थानामध्ये मेष रास येते की नाही? होय सर. आणि ती लुप्त आहे. बरोबर आहे? आणि हो. तिकडे रिपीट कुठली रास झालेली आहे का? तर तिथे मीन रास रिपीट झाले. वृषभ रास रिपीट आहे ना सर? नाही, तिथे जिथे मेष रास आहे ना 10 11 12 मीन रास लुप्त झालेली आहे का मॅडम? मेष ना. नाही नाही, मी नाही. मेष. तृतीय स्थानात मेष येणार सर आणि मेष रास लुप्त. तृतीय स्थानात मीन रास येणार आणि मेष रास लुप्त झाली. मीन रास तृतीय स्थानात. नाही 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 नाही, चतुर्थ भाव आहे ना मॅडम कुलकर्णी मॅडम. तर चतुर्थ भाव जो आहे तो ऋषभेचाच आलेला आहे का बघा जरा. नाही, मेषच आहे ना. नाही, मेष रास इथे आहे 00 आलेले आहे ना. हो सर, चतुर्थ हो में सर. हो वृषभ सर. वाला. मग अशा वेळेला आपल्याला मीन राशीचा आधार घ्यायचा आहे. तर मीन राशीमध्ये गुरुचं भ्रमण ज्या वेळेला होईल तर त्या ठिकाणी मीन राशीमध्ये एकही ग्रह नाही आहे का? नाही आहे. पण भाव आहे की नाही? भाव आहे सर. हो सर. मीन राशीत ग्रह नाहीये. आहे ना. मग त्यावेळेला जातकाचं वय 22 असेल साधारणतः. गुरुचं भ्रमण बघतोय आपण. बघा, मीनेत सर 20 असेल, मेषेत 21. हा, म्हणजे मेषमध्ये 21. मग मेष राशीच्या याच्यामध्ये आलेली रास मेष लुप्त झालेली आहे, पण चतुर्थ स्थानामधूनच गुरु जाणार आहे किंवा त्याला जी संधी मिळालेली आहे त्या दरम्यान गुरुला गुरु योग करतोय की नाही मीन राशीवरती मॅडम? सप्तमातला गुरु होय सर. हो करणार, कारण स्वतःच्या राशीतून पण जातोय आणि पुन्हा त्याला स्पर्श करतो. म्हणजे जातकाला तुम्हाला सांगायला हरकत नाही. आता कसं असतं मॅडम बघा, 2 पार्ट आहे. एक व्यक्ती परीक्षा देते त्या वर्षी रिझल्ट लागतो असं नाही, पण परीक्षा देते वेळी आपल्याला पेपर लिहिताना काही सुचलं पाहिजे की नाही, तरच आपण पास होतो. बरोबर आहे सर. 100%. बरोबर ना? मग आता जर समजा परीक्षा देण्याच्या अगोदर एखादी व्यक्ती आपल्याकडे आली तर त्याला भविष्य कसं सांगायचं, आणि एखादी व्यक्ती परीक्षा झाल्यानंतर आलेली आहे तर त्याला भविष्य कसं सांगायचं, त्यावेळेला हे नियम जे आहेत ते नियम आपल्याला आठवले पाहिजेत, लक्षात ठेवले पाहिजेत. लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समजलं? बरोबर? हो सर. होय सर. मग अशा तऱ्हेने आपल्याला विचार करून फलादेश तयार करायचा असतो.
म्हणजे वयोमान काढताना दिनमान आपण जेव्हा काढतो किंवा बाबा आता मगाशी त्या मॅडमने सांगितलं सावंतने की अमुक एका तारखेला रवी 1 अंशाचा आहे, म्हणजे रवी हा दिवस आहे, त्याच्यापासून बनणारी तिथी ही चंद्रावरती आहे. पण तारीख जी आहे, दिवसाची तारीख, तिथी आणि तारखेमध्ये फरक आहे. तिथी आणि तारखेमध्ये फरक आहे की नाही? हो सर. हा, म्हणजे एक त्यावेळेला सूर्यावरून तारीख, आणि एक चंद्रावरून बघितली जाते. हा, मग सूर्यावरून आपण तारीख काढतो ना. हे हो. सगळ्या गोष्टी मॅडम बघा, आता पुढे जाऊन तुम्ही एक चांगल्यापैकी ज्योतिषी झालेला आहात, होणार आहात, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान असणं आवश्यक आहे. म्हणजे तिथे आपल्याला तारीख ही सूर्य जेव्हा प्रवेश करेल त्या दिवशी, मग ती 14 असो, 15 असो, किंवा दुसऱ्या राशीमध्ये 16 पण असू शकते, असं काही नाही. तर नोव्हेंबर महिन्यामध्ये कधी कधी 17 तारखेला प्रवेश होतो. कळलं? असं आहे. वृषभ राशीमध्ये 16 तारखेला होतो. मग हे सगळं विचार करणं गरजेचं आहे. मॅडम, रवी कधी आता प्रवेश करतोय? उद्या? काल झाला ना. काल झाला म्हणजे वृषभेला, हो मग तो हो 14 झाला. 14 लीप इयर आहे ना, म्हणून 14 झालं. हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, लीप इयर आहे का, नाहीतर ती 15 तारीख आली असते ना मॅडम. हा, नाही तर 15 तारीख. म्हणजे यावेळेला लीप इयर 29 फेब्रुवारी होतं, बरोबर ना? हो बर. सर. हा, आणखी कोणाला कळलं नाही असं आहे का? काय सगळ्यांना कळणं गरजेचं आहे. म्हणजे पराक्रम स्थानामधून गुरुचं भ्रमण असते वेळी मूळच्या गुरुने योग केला, त्याच वेळेला जातकाच्या जीवनामध्ये चांगल्या घडामोडी घडल्या असतील. अशाच वेळेला गोचरीच्या गुरुच्या दृष्टी सुद्धा आपल्याला विचारात घ्यायच्या आहेत. तर त्यावेळेला गोचरीचा गुरु जर मीन राशीतून चाललाय, म्हणजे भाग्यस्थानावरती पण दृष्टी असणार, तसाच तो सप्तम स्थानावरती पण दृष्टी ठेवणार, तसाच त्या ठिकाणी त्याची 9वी दृष्टी जी आहे ती 12व्या स्थानावरती जाणार, आणि त्या ठिकाणी तो शुक्र आहे का बरोबर? बघा, 12वी 9वी दृष्टी कुठे जाईल? 5, 7 लाभस्थानावर जाईल ना सर? लाभस्थानावरती. लाभस्थानावर जाईल. मग तिथे कुंभ रास आहे का, धनु रास आहे का, मकर रास आहे? लाभस्थानात वृश्चिक रास आहे सर. वृश्चिक रास आहे. Yes. मग वृश्चिक राशीच्या याच्यामध्ये आपण जर बघितलं तर मंगळाच्या राशीवरती दृष्टी ठेवली जाते, आणि मंगळ कोण आहे? तर लग्नी आहे. हो सर. मग अशा तऱ्हेने तुम्हाला तृतीय स्थानातलं गुरुचं भ्रमण हे भाव मध्यावरतीच विचार करायचा आहे, कारण का त्यामध्ये कुठलाही ग्रह नाही. मग भाव मध्याचाच आधार घ्यायचा असतो. मग असं करत करत पुढे जाताना केंद्र स्थानामध्ये जेव्हा गुरु येईल, त्यावेळेला त्या ठिकाणी मेषेचा गुरु असेल आणि तो मोक्ष त्रिकोणातला असेल, तर त्यावेळेला तो अष्टमात बसलेला शनी ह्याच्यावरती पण योग करेल, आणि तो शनी जो आहे तर त्या ठिकाणी आपण बघितलं तर लग्नाधिपती आहे, पण तो राहूच्या मुखात आहे. तर अशाच वेळेला गुरु जरी तिथून दृष्टी करत असेल तर जातकाला तसं चांगलं फळ मिळणार नाही, त्याच्यामध्ये अडथळे येतील, बऱ्याच गोष्टीचं हे मग तुमच्याकडे अशी व्यक्ती आली तर त्याला उपाय काय सांगाल? तर त्याला सांगायचं की तुला आता संधी मिळालेली आहे, मिळणार आहे, पण शनी आणि राहूच्या युतीमध्ये ग्रह असल्यामुळे त्या ठिकाणी तुला कदाचित तिथे शंका उपस्थित होतील, टू बी ऑर नॉट टू बी. तर त्या ठिकाणी जो ग्रह असेल त्या ग्रहाची उपासना, जेणेकरून राहू आणि शनीची उपासना, ज्या लोकांच्या पत्रिकेमध्ये राहू शनीची युती असते अशा लोकांनी ह्या दोन्ही ग्रहांचा जप करायचा, तर त्या स्थानाचं जे बळ आहे, म्हणजे त्या राशीची सिंह रास आहे, तर त्याचं जे काही व्यत्यय किंवा त्रास असेल तो कमी होतो. ग्रह हा त्या ठिकाणी जे आपण उपासना करतो त्यानेच प्रसन्न होतो, किंवा दान करतो त्यानेच प्रसन्न होतो. कळलं? आता जी मंडळी आपल्याकडे आहेत, प्रत्येकाला काही ना काहीतरी दुःख असतं. तर तुम्ही रोजचं घरी जेवण बनवता, त्याच्यामध्ये एखादा समजा थोडासा तुम्ही जो उकळवून काळे उडीद ठेवले तुमच्याकडे, उकळवून ठेवायचे, आणि जो तुम्ही भात बनवाल
रोजचा त्याच्यामध्ये थोडस एक चमचाभर टाकायचे, उकळलेले ठेवून दिलेले, आणि ते कुठेतरी कावळ्याला तुमच्या गॅलरीमध्ये किंवा तुमच्या पटांगणामध्ये असं तिथे ठेवायचं. मग असे काही दोष असतात तर ते दोष जे आहेत ते सहजपणे निघून जातात. त्याला कुठल्याही तऱ्हेने तुम्हाला काही नदीवर किंवा हिमालयावरती जायची आवश्यकता नसते. कळलं? तर काही प्रसंग असतील, काही दोष असेल, काही चिंता असेल, तर अशा साध्या माध्यमातून तुम्ही घरचं जेवण रोज बनवता तर भात तर बनलेला असतोच, नाही का? हो सर. म्हणजे तो एक उपाय आहे जर तुम्हाला काही समस्या असतील तर. बाकी नसतील तर काही हे नाही. हा, भागवत मॅडम बोला. तर म्हणजे असं काही ग्रहस्थिती नसेल, शनी राहू किंवा काय, तरी सुद्धा हा उपाय केला तरी चालतो का? रोज करा. कसं आहे माहितीये का मॅडम, की नेहमी मी तुम्हाला सांगतो की आता पक्षी जो असतो ना, हा. हा पक्षी हे जे सगळं अन्न खातो ते त्याचं खाणं कमी असतं फार. बरोबर फार कमी खातो. म्हणजे तो वाघ जे खाईल ते पक्षी खाणार नाही, बरोबर बरोबर किंवा म्हैस जे खाणं खाईल ते पक्षी खात नाही. बरोबर. प्रत्येकाचं जे शरीर आहे ते परमेश्वराने बनवलेलं आहे. तर पक्ष्याचं जे हे आहे, मुंगीचं किती खाईल, एक साखरेचा दाणा ठेवा, मुंगी बरोबर. 2 दिवस लागेल खायला. हम्म. एक गुळाचं छोटस ढेप ठेवा, तेव्हा 500 मुंग्या येतील तेव्हा ती ढेप संपेल. पण एकटी बरोबर. मुंगी ते संपणार नाही. तर तसंच बरोबर. हे जीवन आहे. तर त्या ठिकाणी पक्ष्याची सेवा करणं हे परमेश्वराने सांगितलेलं आहे, की पक्षी हा असा एक प्राणी, हे जीव आहे की तो सतत भ्रमंतीवरती असतो. आपलं जे भक्ष्य आहे तो शोधत असतो, आणि तो स्पीडी असतो. स्पीडी हे लक्षात ठेवा. आणि जेव्हा तुमची जी कार्य आहेत ती लवकरात लवकर व्हायला हवीत, तर पक्षासारखा स्पीड नाही. ओके. हा. येस, हे पक्षाला लॉजिक भरपूर लावलं. स्पीड आहे. ठीक. येस, आणि बघा त्यांना अभ्यास करून सुद्धा बघा. वर्ण दिलेत. जे जसे आपल्या याच्या चातुर्वर्ण्य असतात, जसं चिमणी हा विप्रवर्णाचा पक्षी आहे वगैरे, असं त्यांच्यात सुद्धा म्हणजे सांगितलं जातं ना. कॅटेगरीज आहेत त्या, नाही का? ओके. थँक्यू सर. हो हो म्हणजे सर. क्विक जे काम व्हायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितच याचा वापर करणं गरजेचं आहे. बरं, आता कम टू पॉइंट. आता तुम्हाला पत्रिका कळलेली आहे का? मूळ पत्रिका आपण वाचलेली आहे, त्याचं गोचर आपण समजावून सांगितलेलं आहे. आता जर जातकाच्या जीवनामध्ये जर समजा कष्टाचे दिवस कधी येतील, आता पण सिंह राशीला गुरु जाणार आहे 3 वर्षानंतर. त्याच्या अगोदरही गेला असेल तर जातकाच्या लहानपणी गेला असेल. तर लहानपणी म्हणजे ज्या वेळेला बाळ 1 वर्षाचं असेल त्या दरम्यान साधारणतः 8 अंशाचा गुरु आहे. तर 8 आणि 22 किती झाले? 30. म्हणजे 22 जे अंश गेल्यानंतर जिथे शनी महाराज आहेत त्या पॉकेटमध्ये जातात. बाळ किती 1.5 वर्षाचं असेल की नाही? हो सर. मग त्याच वेळेला त्याला काही समस्या उद्भवू शकतील असं आपल्याला गणित सांगायचं असतं. आलं लक्षात? म्हणजे जर गुरु आणि शनीची युती शेजारी शेजारी असेल, राहू शनीची युती शेजारी शेजारी असेल, तर बाळाला साधारणतः वय वर्ष 1.5 ते 2, 1980 हा 80-81च्या दरम्यान. 1980 ला मंगळ पण तिथे होता, राहू पण तिकडे होता, शनी पण होता, सगळे होते. मग त्यावेळेला तिथे जातक हा काही ह्याच्यामध्ये परिस्थितीमध्ये अडचणीत आला असेल, कारण ते त्याला लहान बाळ होतं. पत्रिका सूर्यसिद्धांताच्या ह्याने वाचायची असेल तर तुम्हाला असे नियम पाठ असणं गरजेचे आहे. पटतंय का तुम्हाला? सर 25व्या वर्षी पण सिंहेतच गुरु होता सर. हो, बरोबर आहे. म्हणजे ही जी दुःख आहेत ना कुलकर्णी मॅडम, ही त्याला वयाप्रमाणे जे जे काही मागील कर्म असेल त्याप्रमाणे शनीच्या मुखातून जाताना ह्या सगळ्या गोष्टीवरती परिणाम होणार. ओके. आणि मग असे सर तुम्ही सांगितले की 25व्या वर्षी प्रमोशन मिळालं पहिलं DYSP जेव्हा तो कन्या राशीमध्ये गुरु गेला त्याला भाग्याचा उदय झाला. पण तत्पूर्वी चिंता जास्ती निर्माण झाल्या. तत्पूर्वी जेव्हा सिंह राशीमध्ये राहू शनीची युती आहे ना,
तिथून हो जेव्हा हो गोचरीचा ग्रह गेला त्याच्यानंतर त्याचा जो काही फलित आहे ते फलित निश्चितच कष्टमय असणार. बर आणि जेव्हा कन्येला जेव्हा गुरु गेला असेल त्याच दरम्यान त्याला तो बिंदू आहे तर तो भाव मध्य कोणता आहे हो त्याच्यावरती त्याची फलश्रुती आपल्याला सांगता आली त्या पाहिजे. भावाला स्पर्श केल्यानंतर मग त्याचं फळ मिळालं. येस. हो कसं असतं मॅडम की समजा एखाद्या वेळेला आपण रेल्वे स्टेशनला जातो 10-20ची गाडी आहे किंवा 10-22ची गाडी आहे असं आपण नेहमी इंडिकेटरवरती पाहतो. हो तर जोपर्यंत 10-22 होत नाही तोपर्यंत ट्रेन प्लॅटफॉर्मला स्पर्श करत नाही होय किंवा बरोबर आहे. छान किंवा उदाहरण सुटत दिलं. होय होय किंवा बरोबर सुटत होय नाही. होय होय त्याच्यामध्ये एकाच मिनिटाचा अवधी असतो 1 ते असतो 2 होय मिनिटं. होय मग होय तशाच वेळेला तुम्हाला असा निर्णय हा ग्रहावरून केला मग त्यावेळेला तुम्हाला तपासलं पाहिजे की हा गुरु त्या तिथे रेंगाळणार असेल आणि तो भावाला स्पर्श करण्याकरता विलंब लावणार असेल तर तो कधी तर तो फेब्रुवारी महिन्याच्या 15 तारखेनंतर अतिवक्री होईल. फेब्रुवारी हा महिन्याच्या 15 15 तारखेनंतर तो तारखेनंतर अतिवक्री होय होईल. होय त्यावेळेला होय तो भावाला स्पर्श करण्याचं त्याला लिमिटेशन आहे, बंधन आहे. बरोबर होय होय ही पण गोष्ट टू बी नोटेड. येस येस दिस सर आलं लक्षात सर. दिस पॉइंट टू बी नोटेड. म्हणजे हो गोचरीचा ग्रह जरी असला तरी सुद्धा जातकाच्या इन 1 इयरचा जो प्ले आहे इन दॅट बिटवीन जेव्हा कुंभेला रवी येईल आणि तो हो त्यावेळेला फेब्रुवारी ऑनवर्ड्स ऑनवर्ड हो त्यावेळेला गुरु वक्री होणार सिंह राशीमध्ये. हा नियम होय लिहून ठेवा. होय सर दिस फिक्स इज फिक्स. बरोबर सर. तेव्हा सप्तकात म्हणजे येतील तेव्हा तो होय सर होय बरोबर हे सुद्धा आपल्याला माहिती हवं. आता काही लोकांच्या बरोबर डोक्यावरून जात आहे का तर मी परत सांगेन तुम्हाला, चिंता करू नका. धन्यवाद सर. पण शिकलं पाहिजे तुम्हाला की ग्रह हा वक्री कधी होणार आहे. तर वक्री होताना जे साईन असतात ना मॅडम तर ज्या वेळेला सूर्य हा मकर राशीमध्ये येईल आणि सिंह राशीला गुरु असेल तर त्या सिंह राशीमध्ये तो वक्री होण्याचा प्रयत्न करेल. आणि जेव्हा 30, 60 आणि 30-90 असे 90 दिवस गुरुचं साधारणतः वक्री पण तिथे रेंगाळलं जातं त्या राशीमध्ये. कुठल्या तर सिंह राशीमध्ये. जर एखादा ग्रह गोचरीचा प्ले करत असेल तर त्यावेळेला तो ग्रह एकदा रवी आला त्याला तिथे स्थान केलं त्यानंतर तो रवी निघून गेला आणि तेव्हा तो तिथे धनुराशीला आला उत्तराषाढा नक्षत्रामध्ये. ते त्रिपाद नक्षत्र आहे आणि हो तिथून जेव्हा तो त्रिपाद नक्षत्रापर्यंत जाईपर्यंत गुरुला हालचाल करता येणार नाही. अच्छा बरं कळलं? हो सर आलं लक्षात सर. चव्हाण मॅडम तुमचा काय अभिप्राय आहे याच्यावरती? तो धनुराशीमध्ये येणार हा त्यावेळेला ते तो वक्री होणार. उत्तरा उत्तरामध्ये. कारण गुरु सीमेत आहे तर रवी धनुराशीत असेल. हा मग उत्तरामध्ये ना उत्तरा नक्षत्र. हा मग उत्तरातून तो वक्री होणार मग त्याच्यानंतर श्रवण वक्री मध्ये होणार. जाणार मग धनिष्ठामध्ये जाईल त्याच्यानंतर शततारकामध्ये जाईल मग पूर्वा भाद्रपदामध्ये जाईल मग पूर्वा भाद्रपदाला तो मार्गीक्रमण करणार. असंच आहे ना? हो हो सर बरोबर. Yes. मला काय तेवढं हे नाही माहिती पण तरी सुद्धा मी अंदाज असा सांगितला. पुढे बोला. म्हणजे तो काळ जेव्हा काढते वेळी शनीच्या राशीमध्ये शनी ज्या राशीत आहे त्या राशीमध्ये गुरु वक्री कधी आणि तिथे जास्ती काळ कधी राहील तर त्या दरम्यान जातकाच्या जीवनामध्ये पाहिजे तसं यश मिळणार नाही. मिळेल का सांगा? नाही मिळणार. नाही मिळणार ना? मग हे कसं काढायचं तर तुम्हाला असाच विचार केला पाहिजे. थोडस विचार करून तुम्ही ठरवा. शेवटी ग्रह हे सगळे रवीच्या विचाराने चालतात. इशाऱ्यावरती विचाराने इशारा.
मग जरी तो गुरु असला तरी तो वक्री होणार, जरी तो शनी असला तरी सुद्धा वक्री होणार नाही, होणार असं नाही. कक्षेच्या पलीकडे जे 2 ग्रह आहेत, 3 ग्रह आहेत टोटल, मंगळ, शनी आणि गुरु, हे तिन्ही ग्रह दीर्घकाळ वक्री होतात. त्याला कारण अशीच आहे. आलं का? काय म्हणायचंय तुम्हाला? वक्री मार्गीचं गणित कळलं, त्या सिंहराशीमध्ये त्याला डिफिकल्टीज येतील, हे ठाम आहेत. मग त्याच वेळेला त्याला तुम्ही प्रयोग काय सांगणार की तुला काय करायला हवं? दान संवारे बिगडे काम. आमच्या गुरुजींनी आम्हाला शिकवलंय, जर तुम्हाला बिघडलेलं काम सुधारायचं असेल तर दान संवारे बिगडे काम. दान म्हणजे असं आहे की ज्या व्यक्तीला, ज्या गोष्टीला ज्याची गरज आहे त्याला आपण जर एखादी गोष्ट दिली तर आपली कामं कुठल्याही तऱ्हेने बिघडणार नाहीत. म्हणून त्याला असं म्हटलेलं आहे, दान संवारे बिगडे काम. मी नोएडाला सगळ्यांना होतो. 2004 मध्ये हा 2004 मध्ये याला खूप प्रॉब्लेम आला असेल. हा मग शनी ज्या पण ज्या वेळेला मिथुनीत होता ना, येस, तेव्हा शनी ज्या ज्या वेळेला शनीला येस, जेव्हा ते एकत्र एकमेकाला भेटतील त्यावेळेला तिथे प्रश्न तयार होतील निश्चित. दुसरं कोण बोलतंय? बोला. तर शनी राहू जर नसते तिथे तर एवढा त्रास नसता झाला सर, म्हणजे त्या वयामध्ये सर ना. नाही पण असं आहे मॅडम, बघा की ही जी युती आहे शनी राहूची सिंह राशीमध्ये, हा. ही पुन्हा कधी तुम्हाला पाहता आली आहे का? नाही सर, माझ्या तर पाहण्यात नाही आलेली आहे सर. म्हणजे याचा अर्थ हे ठरलेलं आहे होय की सर, हे आपला प्रारब्ध जन्म म्हणून आपण विधी लिखित जे घेतलं होतं ते सर. Yes, बरोबर सर. आता विधी हो लिखित हो पार्ट 2 घेणार आहे मी, पार्ट 2 घेणार अच्छा. आहे. बरोबर सर, छान होईल सर. म्हणजे सिंह राशीमध्ये शनी राहूची जी युती आहे ही परत तुम्हाला कुठे पाहायला मिळाली का, पर्टिक्युलर त्या राशीला? नाही नाही सर, नाही मिळाली. म्हणजे त्या नाही. वेळेच्या नंतर आता वयाच्या 60व्या वर्षी सुद्धा शनी हा सिंह राशीमध्ये जाईल. म्हणजे 1979 आणि 60 किती झाले, 40, 39 साली साधारणतः 2039 साली शनी हा सिंह राशीमध्ये असेल. त्यावेळेला राहू कुठे असेल याचा विचार करायचा, बरोबर सर. नाही का? हो सर, निश्चितच. चव्हाण मॅडम, तुमच्याकडे 1940चं जरा कॅल्क्युलेटर असेल तर बघा, त्यावेळेला राहू कुठे आहे राहू आणि शनी मिथुनीत कुठे? आहे, मिथुनीत. हा म्हणजे शनी सिंहेत नक्की शनी राहू युती नाही. नाही. म्हणजे 60 वर्षांनी सुद्धा ती युती होणार नाही आणि पर्पजली त्या पर्टिक्युलर सिंह राशीत ही होणार नाही. बरोबर आहे मॅडम? स्क्रीनशॉट जरा मारून ठेवा ना चव्हाण मॅडम, हा बरोबर. स्क्रीनशॉट मारून ठेवा. मग मिसेस कुलकर्णी, आपल्याला असा विचार केला पाहिजे की ही युती झालेली आहे, ही त्याच्या नशिबाच्या अनुसरून आहे, हो पण सर. पुढे जाऊन ही युती होणार नाही. नाही. हो नाही. बरोबर. त्याच्या अगोदर एकदा युती झाली 1980 साली, तर त्यावेळेला शनी आणि गुरु आणि शनीची युती होती बघा, बाजूबाजूला ते आहेत ना. मग त्यावेळेला हो राहू आहेत कुठे आहेत. आला? हो, राहू कर्केमध्ये आला. राहू कर्केमध्ये आला. हो, मागे होय आला सर. तो. हो बरोबर सर. बरोबर ना? होय म्हणजे सर. त्यावेळेला व्यक्ती 1 वर्षाची असेल. होय मग ते कधी बरोबर. ठरवायचं? ज्यावेळेला राहूचा अंश किती असतील त्याच्यावर, राहूचे अंश किती त्याच्यावरून असतील ठरव. Yes. होय म्हणजे तो बरोबर. रेट्रोग्रेड प्लॅनेट आहे, तो सप्तम हो स्थानामध्ये येईल, पण गुरु हो पुढे जाईल. त्यावेळेला शनी पुढे जाईल. गुरुची युती सिंह राशीमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये झालेली आहे. अच्छा. ऑगस्ट बर. 1980. 80. हो 1980. ऑगस्ट 1979. बघा तुम्ही, बर. 80-19 सर आहे. आहे ना? हो सर. म्हणजे गणित हे असं आहे, त्याच्यावरती फलित आहे. घटनाक्रम जो आहे तो घटनाक्रम असाच तिथे आखणी करायची असते, मांडणी करायची असते आणि फलादेश करायचा असतो. सगळ्यांना लक्षात येते का व्यवस्थित? नाहीतर मी आपलं बोलत जाईन, तुम्हाला लक्षात येणार नाही. नाही सर, खूप छान समजताय. कळतंय ना? धन्यवाद. एकदम एकदम छान. हा बोला. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन असंच करत जायचं असतं.
बिलकुल लक्षात आलं सर, एकदम छान आलं. हे फाईन. म्हणजे जन्म आपला जसा असेल त्याच्यावरून भविष्यामध्ये होणाऱ्या घडामोडी जेव्हा आपल्याला ठरवायच्या असतील, त्या कशामुळे झाल्या, त्यावेळेला काळ कसा असेल, कोण कुठे असेल, तर त्याची आखणी आपल्याला करायची असते. जरी इथे गुरु उच्चीचा आलाय, ऍग्री विथ यू, पण त्याच्यामध्ये शनी राहूची युती आहे, तर त्यावेळेला वय वर्ष दीड, त्याच्यानंतर राहू सप्तमात, राहू गुरुची युती मूळ कुंडलीमध्ये राहूवरून गुरुवरून राहू जाणार हे ठरलेलं आहे. वय वर्ष दीड म्हणजे 18 महिन्याचं बाळ असताना. मग अशा वेळेला तुम्ही बघा, जे लोक ह्या काळामध्ये जन्माला आलेले असतील त्यांनी त्यांचं 1.5 वर्षाचं आयुष्य तपासावं किंवा 2 वर्षाचं. त्यांना काही ना काहीतरी तिथे प्रश्न उपस्थित झाले असतील. कळलं? हो सर, बरोबर आहे. येस, किती दिस इज कॉल्ड रिअल प्रिडिक्शन. भागवत मॅडम बोला. तर आता जेव्हा जेव्हा मी गुरु तर तेवढा 1 वर्षभराचा काळ फक्त तिकडे त्या सिंहेतून जाईल. एरवीचा बाकीचा वेळ जेव्हा ते शनी राहू मूळच्या कुंडलीत तिथे आहेत, तर बालपणाचं तर आपल्याला कळलं की त्यांनी खूप त्रास दिला. पण नंतर ते काय करतील, की गुरु काय 1 वर्षभर असेल तो जाईल निघून ना, आणि नंतर काय? बरोबर. आता नंतर पण पुढे जी अवस्था आहे, तर लहान बाळाचं जे आयुष्य असतं ते आई म्हणजे पेरेंट्स वरती डिपेंड असतं, आई हा वडिलांवरती अवलंबून असतं ना. हा त्याच्यानंतर त्याची प्रगतीचा आपण जो आराखडा काढला, तर त्यावेळेला बघितलं आपण तर 18 वर्ष हे आपण नक्की केले जेव्हा मकर राशीमध्ये गुरुचं भ्रमण सुरू झाल्यानंतर. हा बरोबर आहे? त्यावेळेला आपण हा बघितलं की 19 अंशाचं लग्न आहे, 22 हम्म अंशाचा बुध आहे, 20 अंशाचा मंगळ आहे, 24 हम्म अंशाचा रवी आहे. त्या दरम्यान हम्म आपण तिथे त्याचा फलादेश आपण नक्की केला. पण तो हो, कुठल्या वर्षी? तो वय वर्ष 18-19 बरोबर बरोबर. आहे की नाही? मग त्याला हा साल कोणतं असेल हे विचार करायचा. हा पण हा बोललात. लग्नावरून गुरु जाईल तेव्हा ना. हो, येस येस. मग तो हा. एकच मी वेळा गेला ना. नाही, मी नाही नाही, सिंहेचा विचारते, अष्टमातून जेव्हा त्याच्या जाईल. बरोबर आहे. हा अष्टमातून जेव्हा जाईल मॅडम, त्याला वय वर्ष 13 असेल. हो, आणि कळलं मग तो का? नंतर गेला ना, मग नंतर जसं 25 जातकात. 25 25. नाही तसं नाही, 13वं वर्ष एकदा तो गुरु अष्टमातून नवमात गेला की हो, त्याला काहीतरी हे मिळेल, पण त्याच्या गुरु पुढे गेल्यानंतर अष्टमातले शनी राहू त्याला काय फळ देत राहतील असं अष्टमातली विचारते. शनी राहू हे कायमस्वरूपी त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये आंदोलन करत असतील. आता तुम्ही बघितलं तर शनीची 10वी दृष्टी चंद्रावरती आहे की नाही? हा हो. का? मग तिथे तो इट इज कंट्रोल बाय सॅटर्न. जरी तो हम्म उच्चीचा असला तरी हा इट इज कंट्रोल बाय सॅटर्न. चंद्र हा उच्चीचा आहे, वृषभ राशीमध्ये आहे, पंचम स्थानामध्ये आहे. तर त्या ठिकाणी पंचम स्थानातली दुःख किंवा पंचम स्थानातलं जे काही आपण ट्रेनिंग म्हणतो ते पंचम स्थानावरून असतं. तिथे हम्म सुद्धा त्याने ट्रेनिंगसाठी कष्ट घ्यावेच लागतील. म्हणजे भरपूर कष्ट केल्यानंतर त्याला काहीतरी फळ मिळेल, कदाचित कष्टांच्या तुलनेत कमी मिळेल मॅडम असं का? सगळ्या लोकांना कष्ट असतात. नाही ते बरोबर आहे. नाही मला हे मेन म्हणजे प्रश्न विचारायचा होता की अष्टमासारख्या ठिकाणी शनी आणि राहू सारखे ग्रह आहेत, तर ते बाकीचं जरी गुरु वगैरे आपण सोडलं तर ते त्याला कशा प्रकारे आयुष्यभर कशा प्रकारचा त्रासातून त्याला त्याच्यामुळे जावं लागेल. त्याला बघा जोखीम उठवावी लागेल. अष्टम स्थान हे हा जोखीमचं आहे, ज्याला आपण हा म्हणतो की भरपूर प्रमाणामध्ये शक्ती वाया घालवावी लागेल, हा चॅलेंज करावे लागतील, संकट येतील, हम्म डिपार्टमेंटल संकट येतील, बरोबर वरिष्ठांची संकट येतील, ही येतच असतात. बरोबर. तर एक पीडा सांगू येतील. काय? हा बोला थँक्यू बोला सर. बोला. हा, चंद्रकुंडलीच्या चतुर्थात येतोय म्हणून घरापासून कायम हा दूर राहिला माणूस, म्हणून हा सारखा आहे. फिरतीवरती राहिला. ते जॉबच तसा आहे मॅडम. जॉब पण तसाच आहे तो. आणि बघा परत सांगतो, हा, जॉबच जेव्हा तसा आहे. हम्म. जेव्हा एखादी व्यक्ती वरिष्ठ असते ना, त्याला फिरावंच लागतं. आणि एखादी व्यक्ती हम्म. जर समजा कॉन्स्टेबल आहे तर त्याला फिरावं लागत नाही, त्याला मुंबईतल्या मुंबईतच फिरावं लागतं. तो जळगावचा मुंबईत येत नाही आणि मुंबईचा जळगावात जात नाही. पण जे तिकडचे असतात त्यांना अख्खं भारतभर पण फिरावं लागतं, कधी कधी राज्यात पण फिरावं लागतं. हे नियम आहेत. पण ते फिरावं लागलं कारण राशी स्वामी शुक्र व्यायात आहे ना. कारण राशी स्वामी शुक्र आणि दशमाधिपती शुक्र 12व्या स्थानात आहे. मग फिरतीवरती आहेत.
पत्रिका कुठपर्यंत कळली तुम्हाला? सगळ्या लोकांनी चर्चा केलेली आहे, आणखी चर्चा करा, पण तुमचं नॉलेज वाढवा. सर मी विचारू का? हा विचारा. हा नमस्ते सर. नमस्ते. सर लग्नामध्ये जसे मंगळ रवी आहे, पण त्या व्यतिरिक्त पण लग्नेश शनी हा सिंह राशीत आहे. मग या जातकाला आता जसं मॅडमनी विचारलं की काय काय अडचणी येतील, कितीही अडचणी आल्या तरी पण तो पेलवू शकेल ना? कारण सिंह राशी ही राज राशी आहे. नाही, बघा आता पेलवू शकेल म्हणजे त्या राशीतली शक्ती आहे. नंबर 1 लक्षात घ्या, सिंह राशी ही नेहमी आव्हानात्मक आहे. सिंह आणि मेष राशींना कष्ट येणार नाहीत असं कधी होणार नाही. वृश्चिक पण तसंच आहे. मेष, वृश्चिक, सिंह यांना सतत संघर्ष करावा लागतो, हा नियम आहे. आता राहिला भाग काय, संकट कोणाला येतात, ज्यांच्याकडे शक्ती असते त्यांना येतात, आणि किंवा त्याच्यामध्ये लग्नी प्लॅनेट असतील तर ते प्लॅनेट संकट आणतात. त्याला संकटाला आता इथे मंगळ आहे, सूर्य आहे. मंगळ जरी उच्चीचा असला तरी तो त्या ठिकाणी कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे, तर त्यांना बऱ्याच कामं करावी लागतात. सतत अलर्ट राहावं लागतं, जबाबदाऱ्या जास्ती येतात, नाही का? तर तुमचं असं म्हणणं आहे की सिंह राशीमध्ये राहू शनीची युती असल्यामुळे त्याला संघर्ष करावा लागेल का? तर निश्चित. कायमस्वरूपी करावा लागेल का? तर निश्चित. तर होय. आणि सर एक विचारायचं होतं की मंगळ हा पृथ्वी तत्वात आहे, आणि पृथ्वी तत्व जेव्हा आपण आता हे संरक्षण खातं किंवा काही म्हणतोय, तर त्या केसमध्ये पृथ्वी तत्वाचा संबंध जमिनीशी असल्यामुळे पोलीस किंवा आर्मी असं, आता इथे तर हा आता पोलीस आहे, पण जेव्हा आपल्याला असं चॉईस सांगायचं तेव्हा आपण हे सांगू शकतो ना पृथ्वी तत्वाला धरून? येस येस. पृथ्वी तत्वामध्ये आपण बघितलं, जेव्हा दाढी शिकलो होतो तेव्हा 2, 6, 10 ह्या ज्या राशी आहेत कालपुरुषाच्या अनुसरून, त्यांना जास्तीत जास्त श्रम करावे लागतात, त्यांना संधी पण लवकर मिळते, त्यांना नोकरी पण लवकर मिळते. म्हणून तुम्ही बघा 2, 6, 10 ह्या स्थानामध्ये ग्रह असतील, किंवा 2, 6, 10 स्थानं कधी येतील मॅडम? तर त्यावेळेला मेष लग्नाला 6वं स्थान येईल, बरोबर आहे की नाही? कुंभ लग्नाला आपण जर बघितलं तर वृषभ राशी येईल चतुर्थामध्ये. सिंह लग्नाला त्या ठिकाणी दशमामध्ये केंद्रामध्ये येईल की नाही? तर ह्यांना तिथे सतत कार्य करावंच लागतं, हा नियम आहे. 2, 6, 10 राशी ह्या केंद्रात त्रिकोणात आल्या तर माणसाला तिथे कष्ट करावेच लागतात. आणि कष्ट करणं काय वाईट आहे का? नाही सर. थँक्यू सर. थँक्यू. बोला. त्या कष्टांकडे सर तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून पाहतात ते महत्वाचं आहे सर. कष्ट म्हणजे बघा मॅडम, कष्ट केल्यानंतर बेनिफिट मिळालं पाहिजे, लाभ मिळाले पाहिजे. दुसरी गोष्ट की अननेसेसरी कष्ट करणं, म्हणजे ज्या वेळेला नेमकं तुम्ही एका कामाला सुरुवात कराल आणि विघ्न तयार होतील तर त्याला कष्टाला दुःख आहे, त्याला फलित नाहीये. बरोबर. असं आहे. म्हणजे कष्ट केल्यानंतर त्या ठिकाणी जातकाला तसं बेनिफिट मिळायला पाहिजे, फायदे झाले पाहिजेत, नाही तर कष्ट करून काय उपयोग आहे? हो सर, त्यासाठी ग्रहांचंही पाठबळ पाहिजे तेवढं. नक्की नक्की. नाहीतर करा कष्ट आणि व्हा नष्ट. असं आहे. बरं ठीक आहे. आता आणखी कोणाला काही विचारायचं आहे? आपला साधारणतः 1.5 तास क्लास झालेला आहे. मग तुम्हाला काही विचारायचं असेल, अभिप्राय द्यायचा असेल, काही चिकित्सा करायची असेल सर मी सांगू? हा बोला. सर सॉरी आज लेट झाला. शिंदे साहेब आणि मोदी साहेब आले होते ना घाटकोपरला आमच्या रोडवर, म्हणून उशिराने जॉईन झाली, म्हणून तुम्हाला हैराण केलं. तुम्हाला भेटले की नाही ते? मोदी आज कल्याणमध्ये होते सर. भेटले एकदम बाजूमधूनच गेले, आमच्या रोडवरूनच जात होते ना घाटकोपरला. दोन्हीकडे होते आज मोदी. मोदी आज कल्याणमध्ये. देवेंद्र साहेब होते आणि मोदी साहेब होते. छान. चला, तुम्हाला दर्शन झालं, आम्हाला नाही दर्शन. आपली धरोहर, आपली धरोहर आहे तिघे. ठीक आहे. बरं, आणखी काही
विचारायचं आहे? मोदी है तो मुमकिन है. दुसरा कुठलाही प्राईम मिनिस्टर एवढ्या लवकर शाईन झालेला नाही, एवढं काम केलेलं नाही कोणत्याही प्राईम मिनिस्टरने. कुठल्याही पंतप्रधानाने आपल्या देशाकरता एवढं कार्य केलेलं नाही. साहेब बोला. लय सर लय पब्लिक लय पुरी पब्लिक लांबून सगळे आलेले. फक्त जिंकू द्या, बघा तुम्ही काय होईल. सर बाकीच्या पंतप्रधानांच्या मागे अदृश्य हात होते ना, यांच्या मागे कोणीच नाही, ते स्वयंभू आहेत. त्यांची हा फरक प्रॉपर्टी आहे. बघितली का किती आहे? हा? डिक्लेअर केली, प्रॉपर्टी डिक्लेअर केली काल त्यांनी. हो किती हो मला माहित नाही. फक्त 3 करोड आहे. बस बस फक्त 3 करोड सम लॅक्स बस तेवढेच. हा, ते ना काय काय जमीन त्यांचं ना स्वतःच घर काहीच ना नाही काही आहे. ना काही. काहीच नाही, काहीच नाही. काय गरज काय मॅडम, आपण उगाच धावतोय त्या इस्टेटी मागे, उगाच धावतो. जे आहे हो तेच ना. सांभाळलं पाहिजे. तेच. परमेश्वराची कृपा आहे त्यांच्यावरती भरपूर, त्याच्यामुळे ते फार पुढे निघून गेले. 12 वर्ष मुख्यमंत्री राहिले नॉनस्टॉप. विचार करा, रेकॉर्ड ब्रेक आहे गुजरातमध्ये सुद्धा. आणि सर मी तर बाळासाहेबच्या बी आपण विसरू नाही शकत, कारण ते बाबरी मस्जिद झालं जेव्हा त्यांनी झेंडा हातात घेतला म्हणून मागे हे राम मंदिर बी झालं. बरोबर बरोबर बोलते. येस येस. बरं चला, आता विषय बाळासाहेब आणि ज्योतिष. हा. ज्योतिष बोला. ज्योतिष बोला. बोला बोला. आता ज्योतिष बद्दल कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. सर वृषभ रास आणि वृश्चिक रास रिपीटेशन झालं आणि दोघांच्या डिग्रीज वेगळ्या आहेत, तर त्याचं फलित कसं मिळणार? फलित म्हणजे भावमध्याला मॅडम नियम काय माहितीये का, की एखादी राशी जर लुप्त झाली असेल तर जरी एखादा ग्रह प्ले करत असेल त्या राशीमध्ये गोचरीचा, पण जेव्हा आपल्याला जो मिळालेला भाव आहे तो स्पष्ट भावाला जेव्हा तो स्पर्श करेल त्याच वेळेला त्या स्थानासंदर्भामधील आणि त्या ग्रहासंदर्भामधील काही घटना ह्या उपस्थित होतील, चांगल्या किंवा वाईट. पण ही और शी हॅज टू वेट टिल दॅट पर्टिक्युलर पॉइंट, पर्टिक्युलर डिग्री. हो, पण ते 0-0 डिग्रीवर हे येतं चतुर्थ स्थान, आणि पंचमात पुन्हा वृषभ रास 26 डिग्रीवर आहे. तर Yes. मग इन दॅट बिटवीन 26 डिग्रीचा जो प्ले आहे तर तोच ग्रह 26 डिग्री पर्यंत येईपर्यंत त्या ठिकाणी तो वास्तव्य करणार. त्याच्यामध्ये ती रास जी लुप्त झालेली आहे तर त्या राशीमध्ये त्याला प्रतिसाद मिळणार नाही. ओके. नॉट एक्सेप्टेड. ओके, नॉट एक्सेप्टेड. ओके, थँक्यू. थँक्यू. बरं, ठीक आहे. आता चव्हाण मॅडम तुमचा अभिप्राय सांगा. अभिप्राय काय, नेहमीप्रमाणे सुंदर सर, आणि कुंडली पण छान होती, त्याच्यामुळे डिस्कशन पण छान झालं आणि सगळ्यांनीच केलं इथे डिस्कशन, त्याच्यामुळे छानच एकदम सुंदर. आणि तुम्ही पण सगळे भावमध्य वगैरे त्याच्यावरून भ्रमण गोचर कसं जातं आणि गुरु कसा कसा म्हणजे सुरुवातीपासून जन्म झाल्यापासून कसं कसं गुरुने फळ दिलं आणि कसं कशी परिस्थिती पण झाली निर्माण तेही सांगितलं. तर खूप सुंदर सर, खूप मेहनतीने हे वर आलेले आहेत, कष्टाने. Yes. तर मंगळ त्यांना शेवटपर्यंत कार्यरत पण ठेवणार आहे, लग्नी आहे म्हणून. तर छान आहे कुंडली पण, आणि तुम्ही पण छान एक्सप्लेन केलं, सगळं छान झालं, सुंदर झालं क्लास. थँक्यू. असं आहे मॅडम की बघा, म्हणजे उतार आयुष्य ग्रहांचे जे खेळ आहे. कसे असतात येस आणि येस. कसं माणूस वरती येतो, कंडिशन खराब असली तरी ग्रह बलवान असल्यामुळे कसा माणूस व्यक्ती वरती आली. तर ही चांगली झाली कुंडली सर, छान, एकदम सुंदर. आता कसं आहे मॅडम की जेव्हा आपण पैशाचं गणित करतो ना, आता विचार करा ज्या वेळेला हे रिटायर होतील आफ्टर 16 इयर्स, त्या दरम्यान साधारणतः ह्यांना 1 लाख रुपये पेन्शन असेल. हो सर. 1 लाख रुपये पेन्शन जर दर महिन्याला मिळाली आणि रिटायरमेंट नंतर ती 20 वर्ष मिळणार असेल तर मला सांगा, धनयोग हा असाच बघितला जातो की नाही? हो बरोबर.
हा, आणि वरती आणखी एवढ्या याच्यामध्ये कमावलेले पैसे, इन्कम, ती सुद्धा असते ना. हम्म. म्हणजे त्या ठिकाणी हम्म. आपण जर बघितलं तर जातकाचं प्रमोशन फार उंचावरती होणार आहे, लक्षात घ्या. फार मोठ्या पदावरती जाणार. होणं अजून वय खूप लहान आहे तसं. येस येस अजून येस खूप वर्ष जाणार आहेत. चांगलं होईल. येस, परकेच्या गुरुने पण छान दिलं त्यानं सगळं. करेक्ट. इट इज ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पूर्णपणे लक्षात आणून फलित करायचं कसं, तर हे तुम्हाला आता आपण परिचय केलेला आहे. आणखी कोणाला काही बोलायचं असेल तर विचारा, हरकत नाही. काय म्हणायचं अभिप्राय? सर. नमस्ते. नमस्कार सर, मी सरोज शिंदे बोलते. सर हा, बोला. आतापर्यंत तर हे ऍक्च्युली सूर्य सिद्धांत तर आजचे तर खूपच कमाल झालं. कारण कसं ही पत्रिका एवढी दिसते, ठळक काही पॉइंट आहे, पण अष्टमात राहू शनी असल्यामुळे कसं कशी पत्रिका किंवा कसं त्यांचं बालपण कष्टात केलं. पण तरी पण 3 ग्रह उच्चीचे आहेत, गुरुची जशी दृष्टी आहे त्याच्यामुळे त्यांनी कशी त्या ग्रहांनी जी प्लेस घेतली त्या जागेमुळे त्यांना कसं संघर्षातून पण बाहेर पडतात. आणि भाव मध्यावर किंवा त्या प्लेसमेंट मध्ये जरी ग्रह नसेल तरी भाव मध्याला स्पर्श करून जेव्हा ग्रह जाईल तेव्हा तो कसं फळ देईल ते अगदी तंतोतंत सांगत एकदम म्हणजे. आणि सायमल्टेनियसली आपलं जेमिनी हे चालू असल्यामुळे काय झालं, अजून ते पटकन आकलन होते आणि असं वाटतं खरंच तर क्लास संपूच नाही. आणि असे म्हणजे जास्तीत जास्त असे वेगळे विषय असे मस्त इतकं असं खूप असं ज्ञान तुमच्या ग्रहण करावं अशी खूप इच्छा राहते सारखीच. आणि खरंच मलाच नाही असं मला वाटतं, क्लासमध्ये बसलेल्या सगळ्यांना तसंच वाटत असतं. त्यासाठी सर तुमचे खूप मनापासून धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. नमस्कार. थँक्यू नमस्ते. सर. थँक्यू आता बघा सर. कसं आहे, मी थोडीशी कल्पना देतो तुम्हाला. आता याच्यामध्ये आपण जेव्हा फलित करतो त्यावेळेला शनी आणि गुरु हे दोन्ही ग्रह वक्री आहेत, बरोबर आहे. आता ह्या हो सर. वक्री ग्रह आहे आणि आपण समजा त्याला चुकीचा फलादेश दिला तर वक्री ग्रह जरी असला तरी सुद्धा त्यावेळेला जन्म होतो, त्यावेळेला हो त्या बरोबर वक्री ग्रहाचं काहीही महत्व नाही, बरोबर काही सर. meaning नाही. हो. पण वक्री ग्रह म्हणून आपण पत्रिका आपल्याला पाहता येत नाही, म्हणून आपल्याला एक निमित्त मिळतं की हा ग्रह वक्री आहे. गॉट इट. बरोबर हा सर. ग्रह अस्त आहे. आता मला सांगा, मंगळ अस्त आहे, बुध अस्त आहे, हो. रवी आहे, मग काय लग्न पण अस्त होईल का? नाहीच. मग मला लग्न सांगा, कधीच असतं नाही होणार. बरोबर आहे सर. मग अस्त ग्रहाचा फलादेश आपण कसा देणार, जे गोष्ट नाहीच. नाहीच. करेक्ट. नाहीच आहे. ती कशी आपण हे करतो. मग आपण बरोबर. उगाच काय ते सांगतो निमित्त म्हणून, कारण का आपला जातक अन्नाडी असतो, त्याला कळत नाही काय, अरे काय करणार, तुझा ग्रह अस्त आहे मग तो पॉवरलेस आहे, असं नाही होत. हो सर. बरोबर आहे. कळलं? ऍक्च्युली ज्योतिषाला पण तेवढं आकलन झालं पाहिजे. समोरच्या तसं काय व्यक्तीला तर माहित नसतं, पण आपलं सांगण्याचं कर्तव्य असतं किंवा आपल्याला पण मी स्वतःला तुम्हाला आकलन सांगतो झालं पाहिजे. की हो सर. 90% ज्योतिषी वक्री आणि अस्तवरती चर्चा करतात, वक्री, मार्गी, स्तंभी याच्यावरतीच चर्चा करतात, बाकी हो काही सर. करत नाही. हो बरोबर आहे. पण सर आता तुमच्यामुळे आता मला वाटतं क्लास मधले आम्ही सगळे तरी निदान आम्हाला सगळ्याच गोष्टींचं तुमच्यामुळे थोडस ज्ञान तरी पदरात पडलं. तुमच्या एवढं समुद्रासारखं नाही, पण त्यातलं एक छोटासा थेंब जरी आम्हाला होता आला तरी आम्ही आमचं म्हणजे म्हणतात ना भाग्यच समजू ते सर. खूप सर धन्यवाद. तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो. थँक्यू. हीच ईश्वरचरणी प्रार्थना सर. नमस्कार सर. खरंच. धन्यवाद. बरं, आता असं आहे की कुबल मॅडम समारोप करा, यांना पण घरी जायचंय, एक जेवण प्रश्न करायचंय. माझा आहे, विचारू का? हा, विचारा. केतू विषय तुम्ही काहीच नाही सांगितलं. मी सांगितलं सुरुवातीला मॅडम, केतू हा धनस्थानामध्ये आहे. घरची अतिशय गरिबी होती जन्माच्या वेळेला आणि असे भरपूर कष्ट आईने काढले. धनस्थान हे जे आहे कुटुंबाचं स्थान आहे. जातक हा निर्धन असताना जन्माला आला होता. अच्छा. जातक हा घरी एवढी आर्थिक स्थिती चांगली नव्हती, निर्धन असताना जन्माला आला आणि त्याच्यानंतर हळूहळू प्रगती होत गेली. पण केतू पूर्वजन्माचं फलित जे आहे ते निर्धन आणि त्याग हे करूनच जन्माला त्याला घातलेलं आहे. पण कालांतराने नंतर त्याला पुढे जाऊन यश मिळालं, हे त्याचं नशीब.
आणि ते नशीब कसं वाचलं आपण, की त्या ठिकाणी लग्न मकर असलं तर ते प्रशासन आहे, ही गोष्ट लक्षात ठेवावी. सरकारी क्षेत्राशी मकर राशीचा संबंध येतो. त्यानंतर आपण बघितलं तर अशा वेळेला तिथे असणारे ग्रह हे सुद्धा येतात. आता एक मायावती सारखी व्यक्ती जर समजा लग्नी रवी आणि चंद्राची युती आहे, ती व्यक्ती 4 वेळा चीफ मिनिस्टर झाली, म्हणजे सरकारचीच झाली की नाही. कमाल हसनचं मकर लग्न आहे, म्हणजे त्या ठिकाणी पण सरकारचे बेनिफिट त्याला मिळालेले आहेत. मकर राशीचं महत्व असं आहे की सरकारचे लाभ, सरकारचे लाभार्थी हे होऊ शकतात. संजीव कुमार मकर लग्न होतं, सप्तमात गुरु होता, म्हणून एवढ्या याच्यामध्ये त्या ठिकाणी पुढे गेला. त्याचं पहिलं पिक्चर होतं, त्याचं नाव होतं राजा और रंक, म्हणजे रंक सुद्धा होतो आणि राजा सुद्धा होतो. तर आता शुक्र जो आहे दशमेश शुक्र व्ययामध्ये गेला तर हे परदेशवारी करतील. हो, झालेली आहे. झालेली आहे ना तेच. ट्रेनिंगसाठी ट्रेनिंगसाठी. म्हणजे अशा तऱ्हेच्या वेळेला अशा गोष्टी होतात. बरेचसे मकर, जसं आपले लालकृष्ण अडवाणी जे आहेत ते सुद्धा मकर लग्नाचे आहेत. त्याच्यानंतर राहुल गांधी सुद्धा मकर लग्नाचे आहेत. कळलं का? अपवाद आहे. शेवटचा संदेश. थँक्यू सर, खूप छान झालं आजचं लेक्चर. सुनील गावस्कर पण मकर लग्नाचे. काय समजलंय? बरं, ठीक आहे, हरकत नाही. कुबल मॅडम, समारोप करा तुम्ही. हो सर, करते. आज माझं फार हे झालं, काय नेटमुळं प्रॉब्लेम होतोय, पण तरी मी जेवढे आधी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला नमस्कार करते मॅडम, तुम्हाला पण, आणि दिलगिरी पण व्यक्त करते मध्ये मला ते शेअर करता नाही आलं म्हणून. मी पुष्कळ प्रयत्न केलाय, 2-3 आहेत नेट, पण सगळेच गडबड करतायत. आता जोपर्यंत चालेल तोपर्यंत 5 मिनिटात बोलून घेते. तर सर, आजची पत्रिका आता सगळ्यांनी अभिप्राय छानच दिलेत आणि खूप चांगली पण. म्हणजे जातक जरी आपण तुम्ही म्हणाले की हे धनस्थानात केतू असल्यामुळे त्यांचा जन्म म्हणजे खूप अशा गरीब परिस्थितीत झाला, पण तरी सुद्धा मकर लग्न आल्यामुळे, आता मी त्याच्यात थोडे 9 अंश सांगते, काढले होते म्हणून. तर मकर लग्नाचा तो विचक्षण अंश आलाय, त्याच्यात बसलेले हे जे मंगळ सूर्य बुध आहेत, तर सूर्य नृपांश मध्ये आहे आणि मंगळ आणि बुध पण धनांश मध्ये आहेत आणि गुरु पण चांगला आहे, सौख्यांश मध्ये आहे. आणि त्या म्हणजे तुम्ही बाकीचं तर सांगितलंच की मकर लग्न असल्यामुळे सरकारी क्षेत्राशी संबंध आला. पण मग आता ह्याच्या ऍक्च्युअल ह्याला सुरुवात केव्हा झाली, तर जेव्हा 1997 मध्ये म्हणजे गुरुचं गोचरीने जेव्हा भ्रमण झालं, मग त्यावेळेस तो म्हणजे गोचरीचा गुरु जो आहे ना, जेव्हा मीनेत न गेला तेव्हा त्यांनी चांगले म्हणजे फळ दिले. सप्तम स्थानाचं पण चांगलं दिलं 5व्या दृष्टीमुळे. त्याच्यानंतर कन्येत म्हणजे भाग्यस्थानाचं पण दिलं आणि लाभाचं पण दिलं. पण जेव्हा तोच गुरु मेषेतनं जेव्हा गोचरीने गेला, तर तेव्हा मात्र त्यांनी म्हणजे अष्टम स्थानात, म्हणजे जरी राशी असली पण तिथे राहू आणि शनी आहेत, मग त्यामुळे तिथे थोडं तुम्ही असं म्हणालात की टू बी नॉट टू बी, म्हणजे मे बी नाहीच मिळालं, कारण हे 2 बलाढ्य ग्रह आहेत ना, म्हणजे राहूच्या मुखातनं पण गेला त्यामुळे. आणि अजून मी हे सगळ्यांना सांगते, परत लिहिलं नसेल सगळ्यांनी तर तुम्ही राहू शनी जरी तो प्रेतशाप योग आहे तरी तुम्ही ते खूप छान सांगितलं. ते काळे उडीद उकळलेले आपण आपल्याकडे असू म्हणजे ठेवून द्यायचे आणि भातातनं कावळ्यांना द्यायचं, म्हणजे काहीतरी म्हणजे जे काही आंदोलन होणार आहेत ते तर होणार आहेतच, पण त्याच्यात थोडी जातकाची सहनशक्ती वाढेल किंवा ते त्याच्यात काहीतरी कमतरता होईल. आणि जे तुम्ही गोचरीनी सांगितलं आहे ते म्हणजे चांगलंच सांगितलं की हा जातक कसा कसा म्हणजे उच्च ह्याला गेला पण आणि जाणार पण आणि शेवटपर्यंत पण, म्हणजे मॅडम पण म्हणाल्या तुम्ही पण की त्याला म्हणजे चांगलेच फळ मिळणार. आणि अजून बाकी काय सांगू आता. तर आता बाकीचं तर सगळ्यांना कळालेलंच आहे, म्हणजे एकंदरीत मला पण कळालं, पण मी आता ते लिहिताना कसं मी इकडे काही इकडे लिहिलं काही तिकडे लिहिलंय, कारण माझं ते नेटची गडबड होती ते पण मी सांभाळत होते. पण म्हणजे सगळ्यांना मला वाटतं पत्रिका छान समजली आहे. तुम्ही पण खूप छान सांगितलं ते, म्हणजे जरी राशी लुप्त झाल्या तरी तो मध्यभाव कसा बघायचा ते पण आज परत क्लिअर केलं. आणि एकंदरीतच खूप
खूप छान क्लास झाला. मला तर कळालंय, सगळ्यांना कळालं असावं. सरोज शिंदे मॅडमनी पण त्यांचा अभिप्राय छान दिला, आपल्या चव्हाण मॅडमनी पण दिला, रंजनाताईंनी पण दिला. त्यांना फक्त ते म्हणजे हेतूचं काय फळ, तर ते तुम्ही सुरुवातीला सांगितलं असेल, पण मे बी त्यांना हे नसेल झालं. म्हणजे ते कष्ट का आले ते तुम्ही अगोदरच सांगितलं. आणि वडिलांचं त्यामुळे त्यांना सहकार्य नाही मिळालं, आईचं जास्त म्हणजे सहकार्य मिळालं असं. तर एकंदरीत खूप छान क्लास झाला. तर सर्वांच्या वतीने मी तुमचे कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करते सर. थँक्यू थँक्यू. हेड्स ऑफ असं आहे यू मॅडम आणि की युअर डिवाइन सोल. की बोला बोला. याच्यामध्ये मॅडम मुख्यतः माणसाचा स्वभाव हा जरी अग्रेसिव्ह असला तरी मन फार चांगलं आहे येस आणि येस. मन हे शुक्राचं आहे. त्याच्यामुळे लोकांना मध्ये अतिशय प्रिय आहे, समजूतदारपणा आहे, शरीराची दृष्टी आहे त्याच्यावरती, म्हणून गरिबाला समजून घेण्याची वृत्ती आहे. ही परत आम्ही सांगतो, जरी व्यक्ती पोलीस अधिकारी असला तरी सुद्धा त्या व्यक्तीला गरिबावरती कुठल्याही तऱ्हेचा अन्याय करत नाही नाही. आणि लोकांमध्ये आवडती व्यक्ती आहे. असं आहे, म्हणजे नकारात्मक नाही, खूपच सकारात्मक आहे. सुंदर शिकवलं. खूप छान कुंडली शिकवली. आणि ही व्यक्ती नाशिकची आहे का सर? नाही हॅलो, नाही, नाशिक नाही, सोलापूर. ओके. नाही सर, माझ्या शाळेत माझ्या भोसले मिलिटरी स्कूलला एक असे ऑफिसर आले होते, सेम त्यांची ही जुळते आहे हिस्ट्री, म्हणून मी तुम्हाला विचारलं. ते असं IPS पोस्टिंग होते तेव्हा. नाही, हे MPSC. हो का? MPSC ओके मपोस आहे. ओके. खूप सुंदर एक्सप्लेन केली सर तुम्ही कुंडली, समजली मला, फार सुरेख समजली. आता थँक्यू थोड्या सर. दिवसांनी IPS होणार. हे प्रमोशन IPS ला ओके. होतं. जेव्हा DG होतो ना मनुष्य, त्याला ऑटोमॅटिकली कन्व्हर्जन इन IPS. ओके ओके. विश्वास नांगरे खूप पाटलांची मोठी आहे का पोझिशन कुंडली? नाही नाही, विश्वास नागरे पाटीलची वृषभ राशी आहे, पण त्यांचं लग्न सिंह आहे आणि दशम स्थानामध्ये शनी आणि चंद्राची युती आहे. अच्छा अच्छा. आय नो व्हेरी वेल, आय नो. थँक्यू सर. 1972 चा जन्म आहे. अच्छा अच्छा. येस. थँक्यू सर. ओके, थँक्यू, धन्यवाद सगळ्यांना. आणखी काही कोणाला हे करायचं तर गुड नाईट, ऑल द बेस्ट. सगळ्यांनी चांगलं शिका, या उद्या या, थँक्यू सर. पुन्हा दुसरं